सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधीच्या सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्वजण त्यांच्या चरणाची सेवा करण्याकरता एकत्रित आलेलो आहोत। एकादशीचा पवित्र दिवस, ज्ञानोबारायांच्या शब्दाचं चिंतन करणं, शब्दातून व्यक्त झालेल्या अनुभवाचं चिंतन करणं आणि त्यांना प्राप्त झालेल्या अनुभवाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्या दृष्टीनं आपल्या जीवनाची वाटचाल करणं हे वारकरी म्हणून आणि त्याही पेक्षा एक माणूस म्हणून आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे। त्यामुळे आळंदी सारख्या क्षेत्रामध्ये येऊन दुसरं चिंतन काय करायचं? एकतर ज्ञानोबारायांच्या स्वरूपाचं चिंतन करायचं, नाहीतर ज्ञानोबारायांच्या अक्षराचं चिंतन करायचं, नाहीतर ज्ञानोबारायांच्या सामर्थ्याचं चिंतन करायचं, नाहीतर ज्ञानोबारायांच्या नामाचं चिंतन करायचं। याच्या पलीकडे आपल्या हातात काही नाही। आणि म्हणून ज्ञानोबारायांचा अत्यंत प्रसिद्ध, अत्यंत महत्वाचा असा अभंग आपल्या सेवेसाठी म्हणून घेतलेला आहे। या अभंगामधून ज्ञानोबारायांनी आपल्या मनाला काही उपदेश केलेला आहे। या उपदेशाचं चिंतन जर आपण बघितलं तर भ्रमरा भोवरा असं म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या मनाला भ्रमर असं संबोधलेलं आहे। भ्रमर या शब्दाचा अर्थ आहे भुंगा। भुंगा, आणि तो भुंगा जसा प्रत्येक फुलावर जातो आणि तिथून काहीतरी मध गोळा करतो, पण कुठल्याही फुलावर तो स्थिर राहत नाही, ही त्या भुंग्याची चंचल अवस्था डोळ्यासमोर ठेवून ज्ञानोबाराय त्या भुंग्याला आपलं मन मानतात आणि त्या भुंग्याच्या निमित्तानं आपल्या मनाला स्थिर राहण्याचा उपदेश करतात। साहित्यशास्त्राच्या दृष्टीने जर विचार केला आपण तर हा अभंग हा भ्रांतिमान अलंकाराचं उदाहरण आहे। हा जो या अभंगामध्ये वापरलेला अलंकार आहे, साहित्याच्या दृष्टीनं अलंकाराच्या परिभाषेमध्ये जर विचार करायचा झाला तर हा भ्रांतिमान नावाचा अलंकार आहे। भ्रांतिमान अलंकार आहे याचा अर्थ ज्ञानोबारायांना भ्रांती झाली असं होत नाही। विठ्ठल भ्रांतिमान अलंकार काय आहे याचा विचार जर आपण केला तर या अभंगामध्ये ज्ञानोबारायांनी जे चिंतन केलंय ते सगळं भ्रांतिमान अलंकाराचं अतिशय परिपक्व उदाहरण म्हणून आपल्याला साहित्यशास्त्रामध्ये देता येतं। ज्ञानोबारायांनी अलंकाराचा जसा आणि जेवढा विचार केला तेवढा विचार नंतरच्या काळामध्ये कोणत्याही साहित्यामध्ये तेवढ्या परिपूर्ण रीतीनं आणि तेवढ्या प्रगल्भतेनं आणि तेवढ्या व्यापक रूपानं झालेला नाही। आपल्याला अगदी स्पष्ट बोलायचं झालं, थोडंसं स्पष्ट क्षमा मागून जर बोलायचं झालं तर ज्ञानोबारायांच्या नंतर झालेलं महाराष्ट्रातलं जे संत वाङ्मय आहे त्या संत वाङ्मयाने सुद्धा ज्ञानोबारायांनी इतका साहित्यशास्त्राचा विचार समोर ठेवलेला नाही। आणि जो साहित्याचा विचार नाथ महाराजांच्या भागवतातून, रामायणातून अथवा तुकोबारायांच्या आणि निळोबारायांच्या पर्यंतच्या अभंगातून आपल्यासमोर व्यक्त झाला तो सगळा विचार ज्ञानोबारायांचं साहित्य डोळ्यासमोर आदर्श म्हणूनच ठेवूनच व्यक्त झालेला आहे, हे लक्षात घ्या। ज्ञानोबारायण एवढा अलंकाराचा विचार कोणी करत नाही। एक ज्ञानेश्वरी जर आपण डोळ्यासमोर ठेवली तर त्या ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारायांनी किती अलंकाराची योजना करावी, किती करावी, त्याला मर्यादा नाही महाराज। बारकाईनं आपण जर बघितलं, आमचा विषय नुकता झाला म्हणून सांगतो फक्त, बारकाईनं जर आपण विचार केला तर ज्ञानोबारायांनी संस्कृत आणि मराठी या दोन्ही भाषेतले मिळून जवळजवळ 42 अलंकार ज्ञानेश्वरीमध्ये वापरलेले आहेत। विठ्ठला विठ्ठला म्हणून अलंकाराच्या बाबतीत ज्ञानोबारायांचा हात धरणारं कोणीच नाही। कोणीच नाही म्हणजे संत नाही तसं मला म्हणायचं नाही, पण नंतर झालेले जे साहित्य शास्त्रज्ञ आहेत ते सुद्धा ज्ञानोबाराय इतके सुंदर अलंकार वापरू शकत नाही। ज्ञानोबारायांनी ज्या नाजूकपणाने अलंकार वापरले, ज्ञानोबारायांनी ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीचे अलंकार वापरले, तसे अलंकार साहित्यशास्त्रामध्ये नंतर संत वाङ्मय सोडून असलेल्या साहित्यशास्त्रामध्ये केवळ मराठीच नाही, प्राकृतच नाही, तर संस्कृत साहित्यामध्ये सुद्धा
ज्ञानोबारायांच्या नंतर इतके अलंकार वापरणारं कोणी नाहीये. विठ्ठला विठ्ठला. ज्ञानोबारायांनी जे वापरले ना ते हेतुतः वापरले नाहीत. ज्ञानोबारायांच्या सहज बोलण्यातून हे अलंकार व्यक्त झालेले, सहज बोलण्यातून हे अलंकार आले. ज्ञानोबारायांच्या अलंकाराची आपल्याला सुरुवातच बघायची असेल तर ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाचं जे नमन ज्ञानेश्वर महाराजांनी केलंय आणि त्याच्यामध्ये वाङ्मय गणेशाची जी मूर्ती ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या सर्वांच्या समोर उभी केली, हे वाङ्मय गणेशाची निर्मिती ही ज्ञानेश्वर महाराजांची स्वतंत्र प्रतिभा आहे. कुठून तरी तो गणेश ज्ञानेश्वर महाराजांनी उचलला आणि आपल्या ग्रंथामध्ये ठेवला असं झालेलं नाही. तो वाङ्मय गणेश ही ज्ञानेश्वर महाराजांची स्वतंत्र निर्मिती आहे आणि त्या गणेशाला ज्ञानोबारायांनी ज्या अलंकाराच्या रूपानं सजवलेलं आहे त्या अलंकाराला अंगावर धारण करण्यातून जो आनंद वाचकाला प्राप्त होतो त्याच्याही पेक्षा जास्त त्या गणेशाला प्राप्त होतो. विठ्ठला विठ्ठला. असे कितीतरी अलंकार आपल्याला सांगता येतात, मला सगळंच सांगायचं नाही, पण ज्ञानोबारायांनी एवढे अलंकार वापरणारं कोणी नाही. आणि याला मी प्रमाण आहे किंवा मी काही ज्ञानेश्वरी बघून आपल्याला सांगतोय अशातला भाग नाही. स्वतः ज्ञानोबाराय हे म्हणतात की माझ्यासारखा दृष्टांत देणारा कोणी नाही. स्वतः ज्ञानोबारायांची ही भूमिका आहे. वक्ता कसा असावा कसा नसावा, आपण भागवताच्या संबंधानं नेहमी याचं चिंतन करतो की वक्ता कसा असावा बाबा. विरक्तो वैष्णव विप्रो वेदशास्त्र विशुद्धीकृत दृष्टांत कुशलो धीरहा वक्ता कार्येती निस्पृहा, असं भागवताने आपल्याला वक्त्याचं लक्षण सांगितलं ना. त्याच्यामध्ये तो दृष्टांत कुशल असावा अशी अपेक्षा वक्त्याकडून आहे. वक्त्याने दृष्टांत द्यावेत, वक्त्याने चांगले दृष्टांत द्यावेत, वक्त्याने विनोद करावेत अशी अपेक्षा नाही, त्यांनी दृष्टांत द्यावेत अशी अपेक्षा. आणि अशा दृष्टांतातून श्रोत्यांच्या अंतःकरणामध्ये सिद्धांत वक्त्याने अलगद उतरवावा. तो दृष्टांत देताना वक्त्याने आपल्या पायरीवरून खाली उतरून श्रोत्यांच्या पायरीवर यावं आणि श्रोत्यांच्या पायरीवर येऊन दृष्टांत द्यावेत. ते श्रोत्यांच्या पायरीवर येणं हे स्वतः करता नाही तर श्रोत्यांच्या हाताला धरून आपल्या पायरीवर नेता यावं म्हणून. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. म्हणून ज्ञानोबारायांनी स्वतःने आपल्याला सांगितलं जे कुणालाही सांगता येत नाही ते मी सांगतो आणि मी जे सांगतो ते अलंकाराच्या परिभाषेमध्ये सांगतो. हे स्वतः ज्ञानोबाराय कबूल करतात. ज्ञानोबाराय याला स्वतः प्रमाण आहेत. आपण रोज हे म्हणतो पण पटकन आपल्या लक्षात येत नाही कारण अतिपरिचयात अवज्ञा होऊन जाते. हरिपाठ आपण रोज म्हणतो की नाही, या हरिपाठातच ज्ञानोबारायांनी स्वतःच्या संबंधानं हे प्रमाण दिलेलं आपल्याला दिसून येतं. ज्ञानोबारायांनी हरिपाठामध्ये काय सांगितलं, तपे विण दैवत दिधल्या विण प्राप्त गुजे विण हित कोण सांगे. कोण सांगे बाबा, हे गुजे विण हित कुणालाही सांगता येत नाही. मग हे कुणालाही सांगता येत नाही हे ज्ञानोबारायांना कळल्यावर ज्ञानोबाराय म्हणाले कुणालाही येत नाही ना, मग ज्ञानदेव सांगे. गुजे विण हित कोण सांगे, कोणी सांगणार नाही, ज्ञानदेव सांगे. आणि कसं सांगे, दृष्टांताची मात करून सांगे. हे ज्ञानोबारायांचं वेगळेपण. विठ्ठला विठ्ठला. म्हणून या अलंकाराची योजना ज्ञानेश्वर महाराजांनी जशी वेगवेगळ्या रीतीनं ज्ञानेश्वरी आणि इतर वाङ्मयामध्ये केली तशी ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगामधून सुद्धा आपल्याला अलंकाराची मांडणी केलेली दिसते. साहित्यशास्त्राच्या दृष्टीने ज्ञानेश्वर महाराजांच्या वाङ्मयाचा स्वतंत्र विचार झाला पाहिजे. आपण तत्वज्ञानाच्या दृष्टीने करतो, भक्तिशास्त्राच्या दृष्टीने करतो, पण साहित्याच्या दृष्टीने ज्ञानेश्वर महाराजांच्या वाङ्मयाचा स्वतंत्र रीतीनं विचार झाला पाहिजे. आणि खरं सांगायचं झालं तर असा विचार करणारा वारकरी पाहिजे. विठ्ठला विठ्ठला. त्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिभेचं एक स्वतंत्र असं दालन आपल्या समोर उघडं होणार आहे. ज्ञानेश्वर महाराज किती मोठे आहेत याची आपल्याला कल्पना तशी बाहेरून येणार नाही. ज्ञानोबाराय आपले सद्गुरू आहेत, ज्ञानोबाराय कृपावंत आहेत, ज्ञानोबाराय वारकरी आहेत, ज्ञानोबाराय माझे आहेत, हे सगळं बरोबर आहे. पण माझं माझं म्हणता म्हणता त्यांच्या मोठेपणाची काही दालनं आपण जी बंद करून टाकली ना त्याच्यामध्ये ज्ञानोबारायांचं मोठेपण बऱ्याच रीतीनं झाकलं गेलं बरं का.
आपल्याकडे दुर्दैवानं, मी दुर्दैवाने हा शब्द फार जपून वापरतो महाराज, दुर्दैवानं अवतार हा शब्द वापरून बऱ्याच वेळेला एखाद्या व्यक्तीचं कर्तृत्व झाकून टाकायची आपल्याला सवय लागलेली आहे बरं का. मी स्पष्ट बोलतो थोडंसं, एखाद्याला अवतार म्हणून मोकळं झालं ना की मग त्याचं कर्तृत्व सगळं झाकून टाकायचं. काय छत्रपती शिवाजी महाराज अवतार आहेत, अवतार आहेत म्हणलं की अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला हे त्यांना काय अवतार आहेत, काही करू शकतात. कर्तृत्व झाकलं जातं ना. ज्ञानोबा अवतार आहेत, मग अरे त्यांनी भिंत चालवली, कर्तृत्व झाकलं गेलं ना. ज्ञानोबा आहे काय, काही करू शकतात. करील ते काय म्हणतोच की आपण, नोहे महाराज परिपाहे बीज शुद्ध अंगी, करील ते काय नोहे महाराज. वाटेल ते करण्याचं त्यांना सामर्थ्य आहे, काहीही करू शकतात, मान्य आहे. पण काहीही करू शकतात म्हणून त्यांच्या कर्तृत्वाला झाकळून टाकायचं नाही. त्यांचं प्रत्येक कर्तृत्व आपण डोळ्यासमोर ठेवायचं, त्यांचं प्रत्येक कार्य डोळ्यासमोर ठेवायचं, प्रत्येक वाङ्मयातला त्यांचा प्रत्येक शब्द डोळ्यासमोर ठेवून त्या त्या शब्दाच्या मागची ज्ञानोबरांची अतिशय उत्कट, अतिशय व्यापक आणि अतिशय प्रगल्भ भावना जी जगताच्या कल्याणाकरता म्हणून व्यक्त झाली, ती भावना आपल्या डोळ्यासमोर ठेवून ज्ञानोबरांचं मोठेपण लक्षात घेणं याच्यासारखा आनंदाचा विषय या जगतामध्ये दुसरा नाही. म्हणून ज्ञानोबरांचं साहित्यशास्त्रीय चिंतन जर आपण बघितलं, मला हे सांगायचं खरं काही कारण नाही, पण प्रस्तुत अभंगामध्ये ज्ञानोबरांनी भ्रांतिमान नावाचा अलंकार वापरला. इथून मी सुरुवात केली होती. भ्रांतिमान अलंकार हा वापरला जातो. आपल्याला भागवताच्या दृष्टीने जर विचार करायचा झाला तर भागवतातलं जे भ्रमर गीत आहे ना, ते भ्रांतिमान अलंकाराचंच उदाहरण आहे. विठ्ठला 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 गोपिका उद्धवाला भ्रमर समजून बोलतात वगैरे वगैरे, हे सगळं आहे. हे भ्रांतिमान अलंकाराचं उदाहरण आहे. काय आहे हा भ्रांतिमान अलंकार? ज्ञानोबरांनी तो का वापरला, कशामुळे वापरला आणि तो का वापरावा लागतो याचा विचार जर बारकाईनं केला तर भ्रांतिमान अलंकार त्याला म्हणा. कशाला? भ्रांतिमान अलंकाराचं लक्षण काय आहे? भ्रांतिमान अलंकाराचं लक्षण असं आहे, भ्रांतिमान अन्य संवित तत्तुल्य दर्शने असं सूत्र आपल्याला काव्यप्रकाशामध्ये लक्षणाचं म्हणून सापडतं. काव्यप्रकाशामध्ये मम्मटांनी भ्रांतिमान अलंकाराचं लक्षण असं केलं की काय होतं, भ्रांतिमान अलंकार काय आहे, संविती होते, ज्ञान होतं, पण ते ज्ञान कसं होतं, तत्तुल्य दर्शनातून ते ज्ञान होतं. म्हणजे काय, थोडासा विचार जर साहित्याच्याच परिभाषेमध्ये सांगायचा झाला तर प्राकर्णिकाच्या दर्शनामध्ये प्राकर्णिकाच्या समन्वयातून, प्राकर्णिकाच्या समान भूमिकेतून अप्राकर्णिकाचं स्मरण होतं आणि अप्राकर्णिकाचा आरोप प्राकर्णिकावर केला जातो, त्याला भ्रांतिमान अलंकार म्हणतात. कळलं की नाही? विठ्ठला विठ्ठला विश्वनाथाने साहित्य दर्पणामध्ये भ्रांतिमानाचं लक्षण सांगताना असं सांगितलंय, भ्रांतिमान असा कुणाच्याही अंतःकरणात निर्माण होणारा अलंकार नाही. कुणाला तरी कशाचं तरी साधर्म्य दिसलं आणि त्याच्यावर तो आरोप करून आपण लगेच भ्रांतिमान अलंकार म्हणावा असं नाही. तो कुणाच्या ठिकाणी निर्माण व्हावा याचं लक्षण सांगताना विश्वनाथांनी साहित्य दर्पणामध्ये असा विचार सांगितलाय की साधर्म्यात अतस्मिन् तद्बुद्धी, अतस्मिन् तद्बुद्धी हे अध्यास भाषातलं वाक्य आहे बरं. अतस्मिन् तद्बुद्धी कशामुळे, साधर्म्यात अतस्मिन् तद्बुद्धी भ्रांतिमान कुणाच्या ठिकाणी, प्रतिभूत तिथः, ज्याच्या अंतःकरणामध्ये ज्याच्या बुद्धीमध्ये अलौकिक प्रतिभा आहे त्या प्रतिभेतून उत्थित होणारा जो अलंकार आहे तो भ्रांतिमान आहे. विठ्ठला विठ्ठला त्याच्याकरता साहित्यामध्ये बरीच उदाहरणं दिली. सगळीच उदाहरणं सांगावीत अशातला भाग नाही, परंतु असं सांगितलं जातं की एक पोपट एका झाडावर बसला होता आणि पोपटाची जी चोच असते त्या चोचीकडे बघून त्याला एका भुंग्याला असं वाटलं की अरे हे काहीतरी लाल फळ आहे, लाल फूल आहे आणि आपण या फुलातला परागकण सेवन करावा, म्हणून तो भुंगा आला आणि एकदम पोपटाच्या चोचीत घुसला. आता चोचीत जो घुसला त्या चोचीमध्ये तो भुंगा पडला. का पडला? कारण त्याला असं वाटलं की हे लाल फूल आहे आणि फूल आणि चोच याचं साधर्म्य, लाल रंगाचं साधर्म्य बघून चोचीलाच फूल समजून तो तिथं पडला. भ्रांतिमान अलंकार झाला. शुकतुंडे पतत्य लिही,
जम्बो फल भ्रांती तो शुकतुंडे पतत केली ही. तो अली म्हणजे भुंगा. तो अली जो आहे, तो भुंगा जो आहे, तो तिथे पतन पावला, तो चोचीमध्ये पतन पावला. आता भुंगा आला, पोपटाच्या चोचीत अडकला. पोपटाला तरी कळावं की नाही, पण पोपटाला वाटलं अनायसं जांभूळ आपल्या चोचीत पडलंय म्हणून पोपटाने ते खाऊन घेतलं. हाही भ्रांतिमान अलंकार आहे. दोन्ही बाजूने भ्रांती होते बरं का, दोन्ही बाजूने भ्रांतिमान अलंकार सिद्ध होतो. ज्ञानोबारायांनी या अभंगामध्ये हा भ्रांतिमान अलंकार आपल्या करता सांगितला. कशा करता सांगितला? कारण भ्रांतिमान अलंकारामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी भ्रमर आणि मन किंवा भ्रमर आणि जीव या दोघांचं साधर्म्य पाहिलं. भ्रमरही तसाच आहे आणि जीवही तसाच आहे. का बाबा, जीव आणि भ्रमर याच्यामध्ये काय फरक आहे, काय साधर्म्य ज्ञानोबारायांना दिसलं? अनेक ठिकाणी आपण भागवत पाहिलं तर आपल्याला त्या ह्याच्यामध्ये भ्रमरगीतेमध्ये हे सगळं दिसतं. मला आता तिकडं जायचं नाही, ज्ञानोबारायांचा विचार मला आपल्या समोर ठेवायचा आहे. ज्ञानोबारायांनी भ्रमर आणि जीव या दोघांमध्ये साधर्म्य पाहिलं. काय साधर्म्य आहे? भ्रमर आणि जीव यांच्या नावापासूनच साधर्म्य विचारात घ्या. काय आहे? भ्रमराला ही द्विरेफ असं म्हणतात. भ्रमराचं एक नाव आहे द्विरेफ आणि जीवाला सुद्धा द्विरेफ असं म्हणतात. या दोघांचे नाव समान आहे म्हणून नावावरून साधर्म्य पाहता येतं. विठ्ठला विठ्ठला दोन महाराजांची नावं एकत्रित आली तर भ्रम होत नाही का? दोन महाराज एकाच नावाचे असले तर भ्रम होतो की नाही? आपण नक्की कोणाची तारीख घेतली आणि कोण आलंय कळत नाही. भ्रम होतो की नाही? नावावरून भ्रम होतो, भ्रांती होत असते. तसं भ्रमर आणि जीव या दोघांनाही द्विरेफ असं म्हणतात. द्विरेफ म्हणजे काय? दोन रफार त्या दोघांमध्ये आहेत. भ्रमर या शब्दामध्ये दोन रफार आहेत. भ्र याच्यामध्ये एक र आहे आणि भ्रमर इथं एक र आहे. हे दोन रफार आहेत म्हणून त्या भ्रमराला द्विरेफ असं म्हणतात. तसं जीवाला सुद्धा शरीरी असं जे नाव आहे ना, त्याच्यामध्ये श री री हे दोन रफार येतात म्हणून जीवही भ्रमर होतो आणि द्विरेफ होतो. विठ्ठला विठ्ठला जसं शरीरी आणि भ्रमर यांच्यामध्ये द्विरेफ आहे, तसं भ्रमर आणि जीव याच्यामध्ये अनेक 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 साधर्म्य आपल्याला सांगता येतात. काय बाबा, हा भ्रमर एका फुलावर बसत नाही, तसा जीव सुद्धा एका जागी स्थिर राहत नाही, एका जागी राहत नाही. भ्रमराला जसं अनेक फुलांमधून काही गोळा करावं लागतं, तसं जीवाला सुद्धा 84 लक्ष योनी फिरून काही गोळा करावं लागतं. विठ्ठला विठ्ठला भ्रमर चंचल आहे, तसा जीव ही चंचल आहे, मन ही चंचल आहे. आता मन म्हणा जीव म्हणा, मी दोन्हीला आत्ता एक समजतो. कारण मनामुळे जीवाला जीवदशा प्राप्त होते. मन नसेल तर जीव जीव नाही. मन काढून टाकलं तर जीवन ब्रह्म याच्यामध्ये भेद नाही. मन आहे म्हणून जीवाची जीवदशा आहे. मन आहे म्हणून कल्पित का असेना जीव हा परब्रह्मापासून वेगळा दिसतो, कल्पित का असेना. ज्ञानोबारा याला प्रमाण देताना असं म्हणतात, वाया मन हे नाव एरवी कल्पनाचे सावेव जयाचेनी संगे जीव दशा वस्तू. वस्तू या शब्दाचा अर्थ आहे ब्रह्म. वस्तू म्हणजे ब्रह्म. वस्तू कुणाला म्हणतात? वस्तू शब्दाचा वेदांतातला अर्थच ब्रह्म असा आहे. वस्तू सच्चिदानंदाद्वयम ब्रह्म अज्ञानादि सकल जड समूह अवस्तू. आपल्याला सदानंदानी वेदांत सारामध्ये हे सांगितलं की नाही? वस्तू म्हणजे ब्रह्म आणि अवस्तू म्हणजे ब्रह्मभिन्न सर्व पदार्थ. वस्तू शब्दाचा अर्थ ब्रह्म. ज्ञानोबारांनी वस्तू शब्द ब्रह्म अर्थाने कितीतरी ठिकाणी वापरलेला आपल्याला दिसून येतो. विचारोनी अहंकार सांडीजे मग असतीचं वस्तू होईजे आपुलीचं स्वस्ती सहजे आपण केली. मग काय तिथं वस्तू शब्दाचा अर्थ आहे ब्रह्म. उपजेते नाशे नाशिले ते पुनरपी दिसे ही स्वतंत्र उभी, मला ती सांगायची नाही. उपजेते नाशे ते मायावशे दिसे एरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशाची. वस्तू अविनाशी आहे म्हणजे वस्तू काय? वस्तू म्हणजे परब्रह्म असा त्याचा अर्थ आहे. आता इथं वस्तू शब्द वापरला कशा करता? परब्रह्म करता वस्तू शब्द आला. वस्तू म्हणजे परब्रह्म. आपण कशा करता हे बघत होतो. आपण मनाचा विचार जर केला तर मनामुळे वस्तूला म्हणजे परब्रह्माला जीवदशा प्राप्त झाली. वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावेव पण जयाचेनी संगे जीवदशा कुणाला? वस्तूला जीवदशा प्राप्त होते. मनाचा संग घेतला, अंतःकरण नावाची उपाधी लागली
की ब्रह्माचा जीव झाला. अंतःकरण उपाधी लागली की त्याला ब्रह्म म्हणत नाही, त्याला जीव असं म्हणतात. आपण नेहमी सांगतो आता अंतःकरण उपाधी कशी मानायची, काय मानायची, ते साभास अंतःकरण कसं, अमुक कसं, तमुक कसं, मग ती ईश्वराची उपाधी मानायची का परब्रह्माला उपाधी मानायची, परब्रह्माला उपाधी लागते का नाही, भांडत बसा. नंतर आपल्याला आत्ता वेळ नाही. मला मुद्दा असा सांगायचा आहे की जीवदशा प्राप्त होते मनाने. हे मन जर आपण आणि परब्रह्म याच्यातलं जर बाजूला केलं तर ब्रह्म आणि आपण याच्यामध्ये कोणताही भेद राहत नाही. विठ्ठला विठ्ठला. त्यामुळे ज्ञानोबारायांनी हा जो उपदेश प्रस्तुत अभंगामध्ये भ्रांतिमान अलंकारातून केला, तो अलंकारातून उपदेश करण्याचं कारण हे आहे की अलंकारातून सांगितलेलं सोपं जात असतं, दृष्टांतातून सांगितलेलं सोपं जात असतं. कारण अलंकार जेव्हा वापरला जातो तेव्हा अलंकाराकरता दिलेलं जे उदाहरण असतं ते उदाहरण श्रोत्यांपैकी अनेकांना ज्ञात असतं, अर्ध ज्ञात असतं, अर्ध अज्ञात असतं. आणि अज्ञातावरून ज्ञात्यावरून अज्ञाताकडे जाणं हे त्या मानानं सोपं जातं. दृष्टांत कशाला म्हणतात? तेच आहे, लौकिक परीक्षकाणाम यस्मिन अर्थे बुद्धिसाम्यम स दृष्टांत. हे दृष्टांताचं लक्षण घेतलं तर आपल्याला काय लक्षात येतं? लौकिक आणि परीक्षक म्हणजे लौकिक कोण आहे? लौकिक वक्ता आहे आणि परीक्षक श्रोता आहे. लौकिक आणि परीक्षक, श्रोता आणि वक्ता या दोघांचं बुद्धिसाम्य जिथं होतं त्याला दृष्टांत म्हणतात, त्याला अलंकार म्हणतात. दोघांनाही जे माहिती आहे त्याला जर आपल्याला अलंकार म्हणायचं असेल तर अलंकारातून सांगणं हे तत्वज्ञानाच्या परिभाषेतून सांगण्यापेक्षा अधिक सोपं जातं. म्हणून अलंकाराची योजना ज्ञानोबाराय करतात. आता या अलंकारातून ज्ञानोबारायांनी आपल्या मनाला उपदेश केला. मनाला भ्रमर समजून ज्ञानोबाराय बोलतात, कारण मन भ्रमराप्रमाणेच आहे. भ्रमराच्या ठिकाणी जे दोष आहेत, भ्रमराच्या ठिकाणी जो गुण आहे तो गुण मनाच्या ठिकाणी आरोपित करून ज्ञानोबाराय मनाला असं सांगतात की मना, तू इकडं तिकडं नाही गेलं पाहिजे. मनाच्या संबंधानं उपदेश करत असताना आपण जर सगळं संत वाङ्मय पाहिलं तर या संत वाङ्मयामध्ये मनाच्या संबंधानं 3च उपदेश आपल्याला दिसतात. एक उपदेश मनाच्या प्रवृत्तीचा आहे, दुसरा उपदेश मनाच्या निवृत्तीचा आहे आणि तिसरा उपदेश मनाच्या लयाचा आहे. विठ्ठला विठ्ठला. तिकडं जा म्हणून सांगावं लागतं, काही वेळेला मनाला तिकडं जाऊ नको म्हणून सांगावं लागतं, आणि काही वेळेला मनाला तिथं जा पण तिथून येऊ नको हे सांगावं लागतं. तिथं जा ही प्रवृत्ती आहे, तिथं जाऊ नको ही निवृत्ती आहे, आणि तिथं जा पण येऊ नको हा लय आहे. ज्ञानोबारायांनी या 3ही पद्धतीचा उपदेश प्रस्तुत अभंगातून केलेला आहे असं आपल्याला दिसतं. पहिल्या चरणामध्ये ज्ञानोबारायांनी निवृत्तीचा उपदेश केला, दुसऱ्या चरणाच्या पूर्वार्धामध्ये प्रवृत्ती आहे आणि दुसऱ्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये लयाचा विचार आहे. विठ्ठला विठ्ठला. कारण मनाला तिकडं जा म्हणून सांगावं लागतं, मनाला हे कळत नाही. तिकडं जा बाबा, तिकडं जा, तिथं चांगलं काहीतरी मिळेल, तिकडं जा, हा मनाला उपदेश आहे. हरिनाम वेली पावली विस्तार. ज्ञानोबाराय तुकोबाराय त्या अभंगामध्ये काय म्हणतात? तेथे माझ्या मना होई पक्षी राज, तेथे माझ्या
दिसत नाही मला. तेथे माझ्या मना होई पक्षीराज, हरिनाम वेली पावली विस्तार. अरे हरिनामाची वेल आहे आणि त्या वेलीवर जाऊन माझ्या मना तू बस, असं तुकोबारांनी आपल्या मनाला सांगितलं. माझ्या मना तिथं जाऊन बस. आता माझ्या मना होई सावधान, ओम पुण्यांची जाण कार्यसिद्धी. तुकोबाराय बोलतात ना मनाला, माझ्या मना आता सावध हो बाबा, आता माझ्या मना होई सावधान, सावध हो. आता जिथं जायचंय तिथला विचार कर. आतापर्यंत तू जिथं गेला होतास तिथं आतापर्यंत तुला समाधान मिळालं नसेल तर आता तरी सावध हो बाबा, सावध हो, सावध हो. आणि ही सावधानता आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपण विचारात घेतली पाहिजे. मनाला सांगणं म्हणजे काय आहे, जोपर्यंत आपलं मन ब्रह्मरूप होत नाही तोपर्यंत मनाला सावध करणं आपलं कर्तव्य आहे. विठ्ठला विठ्ठला. कारण परब्रह्म स्वरूपाला प्राप्त होईपर्यंत सगळ्यात जास्त दगा देणारं इंद्रिय जर कोणतं असेल तर ते मन आहे महाराज. आपले डोळे दगा द्यायचे नाहीत, आपली बुद्धी तेवढी दगा द्यायची नाही, आपले हातपाय तेवढे दगा द्यायचे नाहीत, पण आपलं मन हे मात्र कधी दगा देईल आणि कधी विषयाकडे प्रवृत्त होईल हे सांगता येत नाही. अनेक जन्माचे विषयाचे झालेले संस्कार हे कोणत्या प्रसंगामध्ये कशाला बघून उद्भूत होतील सांगता येत नसतं. म्हणून तुकाराम महाराजांनी त्या मनाला सांगून ठेवलं, आता माझ्या मना होई सावधान, सावधान हो बाबा, सावध हो, सावध हो, तत्पर रहा. कधीही कोणत्याही वेळेला तुझ्यावर संकट येऊ शकतं, तू आम्हाला संकटात घालू शकतोस. कोणत्याही वेळेला तुझ्या अंतःकरणामध्ये विषयाची लालूच निर्माण होऊ शकते. सावध हो, सावध हो. आपल्याला उपनिषदांनी चिंतन करताना काय भूमिका सांगितली? गौड उपनिषदामध्ये आलेलं वचन आहे, पण आपण अनेक वेळेला सांगतो, अनेक वेळेला आपण ऐकलं असेल, आ सुप्ते रामृते कालम नयेत वेदांत चिंतया, दद्यात नावसरम किंचित कामादीनाम मनागपी. आपल्याला उपनिषदांनी सांगितलं, बाबा जोपर्यंत आपल्याला डोळा लागत नाही, आ सुप्ते हे जोपर्यंत झोप येत नाही, आ मृते हे जोपर्यंत आपल्याला मरण येत नाही, जोपर्यंत डोळा लागत नाही, जोपर्यंत मरण येत नाही तोपर्यंत माणसानं आपला काळ वेदांताच्या चिंतनामध्ये घालवावा. आ सुप्ते रामृते कालम नयेत वेदांत चिंतया. वेदांताचं चिंतन करा. डोळा लागेपर्यंत, अंथरुणावर पडल्यावर डोळा लागेपर्यंत वेदांताचं चिंतन करा. म्हणजे तुम्ही वेदांताचं चिंतन सुरू करा, तुम्हाला डोळा लागतो की नाही बघा. विठ्ठला विठ्ठला. झोप लागेपर्यंत वेदांताचं चिंतन करा, मरण येईपर्यंत वेदांताचं चिंतन करा. हे करा म्हणून सांगितलं, पण याच्यात सावधानता सांगताना उपनिषदांनी आपल्याला काय सांगितलं? दद्यात नावसरम किंचित कामादीनाम मनागपी. कामादीनाम मनागपी किंचित अवसरम न दद्यात. कामादिकांना आपल्या मनात प्रवेश करायची किंचित सुद्धा संधी देऊ नका. कारण अनेक जन्माचा केलेला परमार्थ एका क्षणामध्ये आपलं मन नष्ट करू शकतं. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आणि म्हणून या मनाला आवरणं, या मनाला तपासणं, या मनाला तत्पर ठेवणं, कामादिकांना मनात प्रवेश करायची किंचितही संधी देऊ नका. याच्यामध्ये फार मोठं तात्पर्य आहे, किंचितही. कारण ही संधी, हे मन आहे ना, हे दबा धरून बसलेलं असतं. विषय समोर नसताना ते आपलं अस्तित्व दाखवत नाही, पण विषय डोळ्याला दिसायला लागले की मन आपलं सामर्थ्य दाखवायला लागतं. मांजर जसं दबा धरून बसलेलं असतं की नाही, जेवी दुधा लागे मांजर संधी पहावया सादर. नाथ महाराजांनी सांगितलं ना आपल्याला, मांजर जसं संधी शोधत असतं तसं आपलं मन संधी शोधत असतं महाराज. चुलीवर किंवा घरामध्ये आता काय गॅसवर वगैरे स्टोव्हवर जे काही दूध ठेवलेलं असतं ते दूध गॅसवर आहे, स्टोव्हवर आहे, मांजर बघतं. आणि मांजर फक्त बाई कधी कीर्तनाला जाते याची वाटच बघत असतं. करतं की नाही असं? एकदा तिने घरातून बाहेर जायचा अवकाश आहे, ते लगेच जसं दुधाकडे जातं तशी आपली बुद्धी परमात्म्याचं चिंतन सोडून क्षणकाळ जरी बाजूला झाली तरी आपलं मन विषयाकडे धावतं आणि विषयाशी तदाकार होऊन आपल्या केलेल्या सगळ्या नामस्मरणाचं वाटोळं करतं. विठ्ठला विठ्ठला.
स्वभाव माहितीये म्हणून कान्होबारायांसारख्यांना हे ओरडून सांगावं लागलं. काय काय करीतो या काय या मनाकरता प्रयत्न केले नाहीत बाबा. पण कान्होबारायांसारख्यांचं मन जर त्यांच्या ताब्यात राहत नाही, आपण काय दावा करावा महाराज की आमचं मन आमच्या ताब्यात आहे, काही सांगता येत नाही. मला मनाबद्दल आत्ता बोलायचं नाही, त्या संबंधात आत्ता बोलायचं नाही. मला आपल्याला असं सांगायचं आहे की मनाचा विचार करत असताना मनाला फक्त 3 उपदेश केलेत. एक उपदेश मनाच्या प्रवृत्तीचा आहे, एक उपदेश मनाच्या निवृत्तीचा आहे आणि एक उपदेश मनाच्या लयाचा आहे. मनाने प्रवृत्त व्हावं, मनाने विषयापासून निवृत्त व्हावं, मनाने परमात्म्याकडे नामाकडे प्रवृत्त व्हावं आणि परमात्म्याने त्या मनाने त्या परमात्म्यामध्ये विलीन होऊन जावं. नुसती प्रवृत्ती हा विषय नाही, तिथं विलीन झालं पाहिजे. त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा असं सांगण्यात आलं की मनाची प्रवृत्ती याचा उपदेश मनाला करा. तेथे माझ्या मना होई पक्षीराज साधा वया काज भक्ती चिते मना तेथे धाव घेई 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 इंद्रियांना आज्ञा करताना तुकोबारांनी हे बोलून दाखवलंय. बाबा तिकडं जा, तिकडं जा, तिकडं जा. कुठं जा? घे घे माझे वाचे गोड नाम विठोबाचे, तुम्ही डोळे घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, मनात तेथे धाव घेई राहे विठोबाचे पाय. तुका म्हणे जीवा नको सोडू या केशवा. तुकाराम महाराजांनी आपल्या मनाला उपदेश करताना प्रवृत्तीपर उपदेश केला असं आपल्याला दिसून येतं. काही वेळेला संत महात्मे या मनाला प्रवृत्तीचा उपदेश न करता निवृत्तीचा उपदेश करतात. आता हे कसं आहे याचा विचार जर आपण टप्प्याटप्प्याने करायला लागलो तर त्याचं सूत्र मी आपल्याला सांगून जातो. प्रापंचिकांना मनाच्या निवृत्तीचा उपदेश करावा लागतो. कर्मार्थामध्ये प्रवृत्त झालेल्यांना मनाच्या प्रवृत्तीचा, मंद साधकाला मनाच्या प्रवृत्तीचा उपदेश करावा लागतो आणि तीव्र साधकांना मनाच्या लयाचा उपदेश करावा लागतो. टप्प्याटप्प्याने आपण त्याचा विचार करा. पण मग काय सांगितलं गेलं? सांसारिक जे लोक आहेत त्यांना काय करावं हे सांगण्यापेक्षा कुठून मन आवरावं हे पहिल्यांदा सांगावं लागतं. मना तिकडं जाऊ नको, मना तिकडं जाऊ नको, तिथं तुला चांगलं काही मिळणार नाही. नको नको मना गुंतो माया जाळी, काळाला जवळी ग्रासावया. नको बाबा, आम्हाला तिकडं मन आमचं नेऊ नको देवा, आम्हाला तिकडं जायचं नाही. आम्ही जर आमचं मन जर तिकडं गेलं तर ते मन तिकडंच वाहत जाईल, ते मन संसारातच राहील आणि संसारातून परत येणं हे त्या मनाला शक्य होणार नाही. याच्याकरता मनाने आत्ताच त्या विषयापासून निवृत्त झालं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला
गाथ्याच्या पहिल्याच अभंगामध्ये आपल्या वृत्तीला प्रपंचामध्ये नेऊ नये याची प्रार्थना तुकोबारायांनी केली की नाही? तुकोबाराय देवाला काय म्हणतात? तुकोबारायांचं म्हणणं काय? समचरण दृष्टी मिटेवरी साजिरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो. माझी वृत्ती तेथे राहो ही प्रवृत्ती झाली, पण आणिक न लगे माईक पदार्थ तिथं आमची वृत्ती नको. तेथे माझे अर्थ नको माईक पदार्थ. तेथे माझे आर्त नको देवा, तेथे माझी हरी वृत्ती राहो. वृत्ती राहो आणि आर्त नको याच्यामध्ये प्रवृत्ती निवृत्ती दोन्ही तुकोबारांनी मागून घेतली ना. आपलं चित्त प्रपंचात जाऊ नये, आपलं चित्त देवाच्या चरणाजवळ जावं. काय आहे? एक सामान्य विचार, एक सिद्धांत म्हणून मी फक्त एका वाक्यामध्ये सांगतो. काय आहे की परमार्थामध्ये विषय चांगला आहे पण वृत्ती तिथं जात नाही, आणि संसारात वृत्ती जाते पण तिथं विषय चांगला नाही. विठ्ठला विठ्ठला. संसारामध्ये मन धावतं, तिथं मनाला चांगला विषय नाही, आणि परमार्थामध्ये विषय फार चांगला आहे. विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय फार चांगला आहे पण मन तिथं जायला मात्र तयार होत नाही. याच्याकरता देवाला प्रार्थना करून तुकोबारांना सांगावं लागलं, तेथे माझे आर्त नको देवा, नको नको मना गुंतो माया जळी, काळाला जवळी ग्रासावया, काळाची उडी पडेल माझेवरी. आहे ना? तुकोबाराय आपल्याला सांगतात, मनाला सांगतात, मना तिथं जाऊ नको, तिथं जाण्याने तुला काही फार मोठा लाभ होणार नाही. याच्याकरता निवृत्तीपर काही उपदेश आहेत, काही प्रवृत्तीपर उपदेश आहेत, आणि काही उपदेश तुकोबारायांनी केले, ज्ञानोबारायांनी केले ते मनाच्या लयाचे केले. विठ्ठला विठ्ठला. ज्ञानोबारायांचंच प्रमाण. सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी, तेथे बुडी वर्णन करताना नेहमी हा अभंग म्हणतो, सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी, तेथे बुडी देई. तिथं लय पाहून जा बाबा, माझ्या मना तेथे बुडी देई. आता विन करी भ्रांतीचे भ्रमण, वृत्तीसी मार्जन केले असे. आपण म्हणतो ना, निवृत्तीनाथ महाराजांचं वर्णन करताना ज्ञानोबारायांचाच शब्द आहे, आणि ज्ञानोबाराय आपल्या मनाला सांगताना सांगतात, तेथे बुडी देई, तिथं बुडून जा बाबा. आता तिथून बाहेर पडायचा विचार करू नको. म्हणजे काही वेळेला मनाला निवृत्तीचा विचार केला, नको नको मना गुंतू मायाजाळी सांगितलं. काही वेळेला तेथे माझ्या मना होई पक्षीराज म्हणून प्रवृत्तीचा उपदेश केला, आणि तेथे बुडी देई माझ्या मना म्हणून काही वेळेला मनाच्या लयाचा विचार केला. मनाचा लय झाला पाहिजे, मनाची विषयापासून निवृत्ती व्हावी, मनाची परमात्म्याकडे प्रवृत्ती व्हावी, आणि मन परमात्मा स्वरूपामध्ये विलीन व्हावं, ही ज्ञानोबारायांची जीवाकडून असणारी अपेक्षा आहे. विठ्ठला विठ्ठला. भ्रमर कल्पून भ्रांतिमान अलंकारातून ज्ञानोबारायांनी आपल्या मनाला उपदेश केला. हा उपदेश करत असताना ज्ञानोबारायांनी प्रस्तुत अभंगातून जो उपदेश केला, हा उपदेश 3 टप्प्यात केला. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पहिल्या चरणामध्ये निवृत्ती आहे,
दुसऱ्या चरणाच्या पूर्वार्धात प्रवृत्ती आहे आणि दुसऱ्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये लयाचा विचार केलेला आहे. कसा केला, काय केला याचं चिंतन आपल्याला करायचं आहे. पण पहिल्यांदा निवृत्ती झाल्याशिवाय प्रवृत्ती होत नाही हा जगताच्या स्वभावाचा विचार करून पहिल्यांदा ज्ञानोबारायांनी निवृत्तीचा विचार केला. निवृत्तीचा कारण काय, प्रवृत्त झालेलं मन जोपर्यंत विषयापासून निवृत्त होत नाही तोपर्यंत त्याला आपल्याला परमात्म चरणाकडे लावता येत नाही. ज्ञानोबारायांनी 12व्या अध्यायामध्ये अभ्यासाचं चिंतन करताना आपल्याला पहिल्यांदा तिथून निवृत्त करायला सांगितलं की नाही. तरी गा ऐसे करे यया आठा पहारा माझारी मोठके निमिष भरी दे तुझाय मग जे जे का निमिख देखेल माझे सुख हे तुले अरोचक विषयी घेल शरद कालोरी घे सरिता ओहटू लागे तैसे चित्त काढेल वेगे प्रपंचवने पुनवे हुनी जैसे शशिबिंब दिसेन दिसे आरपत आवसे नाहीची होय तैसे भोगा आतून निगता चित्त मज माझी रिगता हळूहळू पंडुसुता मीची होशील. हे हळूहळू पंडुसुता मीची होशील हा चित्ताचा लय आहे. याच्याकरता पहिल्यांदा काय केलं पाहिजे, भोगा आतून निगता, नंतर काय केलं पाहिजे, चित्त मज माझी रिगता, आणि शेवटी काय होणार आहे, हळूहळू पंडुसुता मीची होशील. या ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीतल्या वचनाच्या अनुषंगानं याही अभंगामध्ये ज्ञानोबारायांनी वैचारिक मांडणी आपल्याला करून दिलेली दिसते. पहिल्यांदा त्यांनी भोगा आतून निगता हे पहिल्यांदा केलं, म्हणजे चित्ताची निवृत्ती भोगापासून झाली पाहिजे हे सांगितलं. मग चित्त मज माझी रिगता, ते परमात्म्याकडे गेलं पाहिजे हे सांगितलं. आणि हळूहळू पंडुसुता मीची होशील, इथं चित्ताचा लय झाला पाहिजे हेही ज्ञानोबारायांनी जसं भगवान मुखातून सांगितलं तसं प्रस्तुत अभंगातूनही ज्ञानोबारायांनी पहिल्यांदा निवृत्तीचा विचार आपल्या समोर मांडला. आता हा निवृत्तीचा विचार का मांडावा लागतो, कारण जोपर्यंत प्रवृत्त झालेला विषय हा निवृत्त होण्यासारखा आहे हे मनाला कळत नाही तोपर्यंत मनाला प्रवृत्त होण्यासारखा जो विषय आहे त्या विषयाची प्रवृत्ती निर्माण होत नाही. विठ्ठला माझं वाक्य थोडंसं लांब झालं असेल पण ऐका, मी पुन्हा एकदा सांगतो, पुन्हा लक्ष द्या. काय आहे, आपलंच मन मंडपातून बाहेर गेलं की नाही मग अभंगही कळत नाही, ओवी कळत नाही, काहीच कळत नाही. आपलं मन आपण इथं ठेवू म्हणजे मग आपल्याला मी काय चिंतन चालू आहे ते पटकन कळेल. मी काय सांगितलं, आपलं मन ज्या विषयाकडे प्रवृत्त झालेलं आहे तो विषय प्रवृत्त होण्यासारखा नाही हे जोपर्यंत मनाला कळत नाही तोपर्यंत प्रवृत्त होण्यासारख्या विषयाकडे आपण प्रवृत्त व्हावं हे मनाला पटत नाही. कारण आम्ही ज्या विषयाकडे प्रवृत्त झालोय तो प्रवृत्तीचा विषयच नाही आहे. पण मन तिथं गेलं ना मग मनाला तिथून आणा. का, कारण एका कालामध्ये मन दोन विषयाशी संलग्न राहू शकत नाही. म्हणून आपल्याला नेहमी वेदांतामध्ये सांगितला जाणारा विषय, मन आपली वृत्ती एका काली दोन विषयांना विषय कशी करेल, एका कालामध्ये एकाच विषयाला ती विषय करेल. जर ती प्रपंचाला विषय करत असेल तर ती परमात्म्याला विषय करत नाही, आणि जर ती परमात्म्याला विषय करत असेल तर त्यांना प्रपंच लक्षात येत नाही. विठ्ठला म्हणून ज्ञानोबारायांनी पहिल्यांदा निवृत्तीचा विचार सांगितला आणि त्या मनाला सांगितलं, मना तुझ्या बाबतीत तू भुंग्यासारखा, तू भुंगाच आहेस. भुंगा जसं प्रत्येक फुलावर जातो आणि तिथं क्षणकालही टिकत नाही, आपलं काम तिथलं साधलं गेलं की तिथून उठतो दुसऱ्या फुलावर जाऊन बसतो, असा अवगुण तुझ्याही ठिकाणी आहे. म्हणून हे मना, हे भ्रमरा, मी तुला सांगतो, हे रुणझुण रुणझुण करत तुझ्या फुलाफुलावर फिरत राहिलास ना, हा अवगुण तू सोडून दे. हा निवृत्तीचा विषय ज्ञानोबारायांनी पहिल्या चरणामध्ये आपल्याला आवाज
मनाला सांगितलं ऋण झुणो रे भ्रमरा सांडी तू अवगुण, तुझा अवगुण पहिल्यांदा टाकून दे. कुणाला सांगतात? भ्रमराला सांगतात. भ्रमर म्हणजे काय आहे? आपलं मन आहे. या मनाला ज्ञानोबरायांचा उपदेश करणं चालू आहे. तुझा अवगुण तू सांडून दे. कोणता अवगुण आहे? कोणता अवगुण आहे? मनाच्या ठिकाणी अवगुण काही एक आहे का महाराज? किती? चंचलम हि मनो कृष्णो प्रमाथी बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. अर्जुनाच्या मुखातून गीता बोलतेच की नाही? गीतेने काय सांगितलं? या मनाच्या ठिकाणी एक अवगुण आहे का? अरे चंचलम हि मनो कृष्ण प्रमाथी, प्रमथनशील आहे, बलवदृढम आहे. तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम, अत्यंत दुष्कर आहे. सांभाळायला आवरायला गेलं तर मन आवरलं जात नाही. हा मनाचा दुर्गुणच आहे. मन चंचल आहे, दुर्गुण आहे. पण चंचलत्वापासून सुरू झालेला असल्यामुळे चंचलत्वाचा एक विचार केला की बाकीचे सगळे दुर्गुण उपलक्षणीने आपल्याला घेता येतात. उपलक्षण म्हणून आपण चंचलत्व घ्या. चंचलम ही मनोकृष्ण असं म्हटलं ना अर्जुनाने. त्याच्यातला पहिला दुर्गुण काय सांगितला? चंचलत्व हा दुर्गुण सांगितला. आता काय चंचलत्व आहे? या मनाचा कीर चपळची स्वभाव गा. ज्ञानोबारांनी सांगितलं या मनाचा स्वभाव आहे बाबा. हे मन अत्यंत चपळ आहे. किती चपळ आहे, काय चपळ आहे याच्याबद्दल बोलायचं कारण नाही. अनेक वेळेला आपण मागे कदाचित बोललो असो. अर्जुनाने म्हणताना म्हटलंय चंचल आहे मन. कसं आहे देवा? चंचल आहे. आणि ज्ञानोबारांनी त्याच्यावर भाष्य करताना चंचल नाही म्हटलं. ज्ञानोबा काय म्हणतात? या मनाचा कीर चपळची. आता चंचल आणि चपळ, चंचल या शब्दाचा अनुवाद चपळ होत नाही. तुम्ही कुठल्याही कोशात बघा, चंचल या पदाचा अनुवाद चपळ असा होत नाही. का होत नाही? कारण या दोन शब्दामध्ये जमीन आसमानाचा अंतर आहे. काय आहे? मी सोपं बोलतो. चंचलत्व हा दोष आहे, चपलत्व हा गुण आहे. माणसाने चंचल असावं का चपळ असावं? चंचल असावं का चपळ असावं? चापल्य हा गुण आहे, चांचल्य हा दोष आहे. माणसाने चंचल असू नये, माणसाने चपळ असावं. चंचल वेगळं असतं आणि चपळ वेगळं असतं. या दोन्हीमध्ये अंतर आहे की नाही? अंतर आहे. मग गुणाचा अनुवाद, दोषाचा अनुवाद गुणसंबंधानं करायचं ज्ञानोबारांना काही अडलं होतं का? काही अडलं होतं का? आहे दोष. अर्जुन म्हणतो हा दोष आहे देवा. आणि ज्ञानोबाराय त्याचा अनुवाद करताना म्हणतात या मनाचा कीर चपळची स्वभाव गा. चापल्य हा गुण आहे. मग दोषाचा अनुवाद गुण म्हणून कसा करता येईल? करता येत नाही. मग ज्ञानोबारायांचं अर्जुनाचं बोलणं जर वेगवेगळं येत असेल तर तुकोबारायांनी सांगितलं हे पा तुम्ही दोघं भांडू नका. तुम्ही दोघं ज्ञानोबारायांना सांगितलं, अर्जुनालाही सांगितलं तुम्ही दोघं भांडू नका. मन चंचल आहे का चपळ आहे असा तुमच्यात वाद आहे ना? मी सांगतो दोन्ही आहे. बहुत चंचल चपळ ते चंचलही आहे आणि ते चपळही आहे. चांचल्य आणि चापल्य याच्यामध्ये गुणदोषाचं अंतर आहे. मग चंचल म्हणजे काय, चपळ म्हणजे काय? अगदी थोडक्यामध्ये त्याचा जर विचार सांगायचा झाला तर एका वाक्यात सांगतो. हातात घेतलेलं काम अर्धवट टाकून दुसऱ्या कामाकडे गेला की तो चंचल झाला. आणि हातात घेतलेलं काम लवकरात लवकर पूर्ण करून दुसऱ्या कामाकडे गेला की तो चपळ झाला. विठ्ठला विठ्ठला.
शब्दाचा अनुवाद चपळ असा का करावा 6व्या अध्यायामध्ये? त्याचं कारण असं आहे, याच्यात ज्ञानोबाराय जरी दया मनाचा कीर चपळची स्वभावोगा असं म्हणत असले की नाही, तरी असा उलट अनुवाद करण्यामध्ये ज्ञानोबारायांचा स्वभावच आडवा आला. ज्ञानोबारायांचा स्वभाव आडवा आला का? कारण दोषाला सुद्धा गुण म्हणण्याचा त्यांचा स्वभाव आहे, त्यामुळे चंचल असूनही त्यांनी चपळ म्हटलं. एवढंच त्याचं कारण आहे, दुसरं काही कारण नाही. दोषाला सुद्धा गुणदृष्टीनं बघता आलं पाहिजे, हे ज्ञानोबारांनी आपल्याला शिकवलं. आहे दोष मान्य आहे, पण त्याच्याकडे गुणदृष्टीनं बघा. आणि तोच विचार ज्ञानोबारांनी याही अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये केला. ज्ञानोबाराय म्हणतात, सांडी तू अवगुण रे भ्रमरा. पण कोणता अवगुण आहे तुझ्याकडे? कोणता अवगुण आहे? चंचल मी मनोकृष्ण, असं चंचल हे उपलक्षणीने घ्यायचं ठरलं ना, मग ज्ञानोबारांनी त्या चंचल या अवगुणाचा अनुवाद करताना म्हटलंय, ऋणुझुणू ऋणुझुणू रे भ्रमरा. आता ऋणुझुणू ऋणुझुणू ऋणुझुण ऋणुझुण म्हणजे काय असतं? ऋणुझुण असतं भ्रमर, आणि ऋणुझुण करणं म्हणजे काय असतं? म्हणजे एका जागी न बसता अनेक ठिकाणी हिंडणं असतं. मग आता चंचल हा दोष आहे. आता हा दोष आहे, अवगुण आहे, तो सांड असं ज्ञानोबारांना सांगायचं आहे. पण ज्ञानोबारांनी शब्द योजना इतकी गोड केली की तो दोष नाही, तो गुणच आहे असं वाटायला लागतं. ऋणुझुणू रे भ्रमरा. ऋणुझुणू, अरे तुझं जे ऋणझुण करणं आहे ना, म्हणून पहिल्यांदा त्याने नुसतं ऋणझुण शब्द वापरला, पण ऋणझुण नुसतं पुरलं नाही, म्हणून ज्ञानोबारांनी पुन्हा वापरला ऋणुझुणू रे भ्रमरा. हे दोनदा सांगायचं काय कारण आहे? आदरात द्विरुक्ती ही शास्त्र आहे. द्विरुक्ती कशा करता केली जाते? आदरात केली जाते, आग्रहानं सांगण्याकरता केली जाते. मग ज्ञानोबारांनी दोनदा का सांगितलं? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरी बोला, हरी बोला, नाही दर्या बोला. हे दोनदा सांगायचं काय कारण आहे? दोनदा सांगायचं. हरिमुखे म्हणा म्हणून एकदा सांगितलं तर कळत नाही का? दोनदा सांगायचं काय कारण आहे? कारण ज्ञानोबारांना माहिती आहे की एकदा सांगून यांना कळलं नाही. एकदा सांगून ऐकणार यातले हे कोणीही नाहीत. यांना दोनदा यांच्या कानी कपाळी ओरडावं लागेल, तेव्हा यांच्या कानावर काहीतरी शब्द पडेल. म्हणून मनाला एकदा सांगून चालत नाही, दोनदा सांगा. दोनदा सांगा हा आग्रह झाला. दोनदा सांगा आदरानं सांगणं झालं, प्रेमानं सांगणं झालं. तुम्ही जेवायला या असं म्हणणं वेगळं, आणि तुम्ही जेवायला याच या असं म्हणणं वेगळं. तुम्ही तारीख द्या म्हणणं वेगळं, आणि तुम्ही त्याच द्या हे म्हणणं वेगळं. त्याच द्या या म्हणण्यामध्ये प्रेम नसतं, ही जबरदस्ती असते. पण द्या हे दोनदा का सांगावं लागतं? कारण त्याच्यामध्ये आदर असतो, त्याच्यामध्ये त्याचा आग्रह असतो. आग्रहपूर्वक प्रतिपादन करायचं असेल तर त्याच्याकरता द्विरुक्ती केली जाते. आता ती कशी केली जाते, काय केली जाते हा भाग सोडून द्या. पण जसं ऋणुझुणू हे द्विरुक्तीनं सांगण्यामध्ये ज्ञानोबारायांचा आग्रह जसा दिसतो, तसं दुसरं एक कारण आपल्याला दिसतं. ऋणुझुणू एकदा म्हणून ज्ञानोबाराय थांबले नाहीत. ऋणुझुण म्हणणं काय म्हणजे काय? भ्रमर ऋणझुण करतो म्हणजे काय? त्या फुलाभोवती गुंजारव घालत राहतो, तिथं स्थिर राहत नाही, अस्थिर राहतो, चंचल राहतो, हे सांगायचं आहे. मग एकदा ऋणझुण म्हणण्यामध्ये तो अस्थिर आहे हे सांगून भागलं नाही, पुन्हा ऋणझुण म्हटलं का? कारण ऋणझुण म्हणण्यामध्ये तो अस्थिर आहे, आणि पुन्हा ऋणझुण म्हणण्यामध्ये अत्यंत अस्थिर आहे, ही त्याची अत्यंतिकता सांगण्याकरता ज्ञानोबाराय ही द्विरुक्ती करतात. आणि हे मन या विषयाकडे जातं आणि तिथं ऋणझुण करत राहतं, गुंजारव घालत राहतं. तिथून आपल्याला काहीतरी विषयाचा उपभोग मिळेल, तिथून काहीतरी सुख मिळेल असं त्याला वाटायला लागतं. आणि ज्ञानोबाराय म्हणतात, हाच तुझा जो अवगुण आहे तो तू सांडला पाहिजेस. विठ्ठला आता हा अवगुण का आहे? कारण सरळ आहे, कारण विषयाकडे गेलेलं मन हे कधीही कुणालाही समाधान देऊ शकत नाही. विषय आणि मन यांचं एकत्रीकरण झालं, यांचं एकत्रीकरण हे एकत्र आले की ज्याच्या अंतःकरणामध्ये ते एकत्रित आले त्याच्या अंतःकरणातलं, त्याच्या जीवनातलं समाधान संपून गेलं. हा काय होईल? जास्तीत जास्त विषयाची अनुकूलता असेल तर समाधानाचा भ्रम निर्माण होईल, पण समाधानाची अनुभूती येणार नाही. विठ्ठला विठ्ठला विषयाकडे धावत राहतं,
बरं? कारण विषय आणि मन यांचा नित्य साहचर्याचा संबंध आहे. मन म्हणलं की ते विषयाकडे जाणार आणि विषय म्हणलं की मन तिकडं आकृष्ट होणार. त्याचं कारण सरळ आहे, मला लांबवायचं नाही. पण आपण जर थोडा तत्वज्ञानाच्या दृष्टीने विचार केला ना, तर आपलं मन, आपलं शरीर, आपली इंद्रिय हे आपल्याला कुणी दिलं हो? देवाने दिलं. देवे दिला देह, दिली इंद्रिये, हातपाय कान वगैरे आपण म्हणतो की नाही. कुणी दिलं आपल्याला? इंद्रिय कुणी दिली? देवाने दिली. बरं, हे सगळे विषय कुणी निर्माण केले? देवाने निर्माण केले. पंचमहाभूतापासून केले असतील, काही नाही. जयापासून सकळ महिमंडळ हे झालं सगळं. माझी शंका फार सामान्य आहे. मला आपल्याला असं विचारायचं आहे, देवाने विषय निर्माण केले, कुणाकरता निर्माण केले? इंद्रियांनी भोगता यावेत म्हणून. आणि देवानी इंद्रिय निर्माण केली, कशाकरता केली? विषय भोगता यावेत म्हणून. मग देवानी जी इंद्रिय विषयाकरता आणि जे विषय इंद्रियाकरता निर्माण केले, ते देवानीच जर दोन एकमेकांकरता निर्माण केले, तर त्या दोघांची ताटातूट करायचा आपल्याला काय अधिकार? जे देवानी एकमेकांकरता निर्माण केलंय ते आम्ही का तोडावं? त्यांना आम्ही वेगळं का करावं? त्या विषयापासून मन का आवरावं? याचा विचार मला विस्तारानं सांगायचा नाही. पण मला आपल्याला हे सांगायचंय की आपलं मन विषयाकडे जातं, हा आपल्या मनाचा स्वभाव आहे. आपलं मन तिकडे जातं, ते चंचल असतं. का असतं, कशामुळे असतं, याचा फारसा विचार करत नाही. अनेक वेळेला तो केला गेलेला आहे. ज्ञानोबारांनी तो केला, भगवद्गीतेने केला, भागवतानी केला, महाभारतानी केला, रामायणाने केला. कुणी केला नाही असं नाही. योग वासिष्ठ आपण पहा, तिथे आपल्याला मनाच्या चंचलतेचा विचार सांगितलेला दिसूनच येतो. रामचंद्र प्रभूंचं मन चंचल झाल्याचं स्वतः रामचंद्र प्रभूंनी कबूल केल्याचं वर्णन योग वासिष्ठामध्ये आपल्याला दिसून येतं. अगदी सुरुवातीला योग वासिष्ठ जिथं सुरू होतं आणि जिथून वाल्मिकी आणि भारद्वाज यांचा संवाद अगदी दुसऱ्या तिसऱ्या प्रकरणामध्ये सुरू होतो, तिथं रामचंद्र प्रभूंच्या मुखातले शब्द आपल्याला पाहायला सापडतात. वाल्मिकी ऋषींनी केलेला हा अनुवाद आहे, पण रामचंद्र प्रभू तिथं कबूल करतात, मम चित्त महारण्ये व्यामोह तिमिराकुले शून्ये तांडविने जाता वृषम आशा पिशाचिका. माझ्या अंतःकरणामध्ये आशा नावाची राक्षसीण येऊन राहिली, माझं मन शांत नाही. असं म्हणणारं कोण आहे? रामचंद्र प्रभू म्हणतात. बरं, हे दुसरं तिसरं कोणी म्हणत नाही. प्रत्यक्ष रामचंद्र प्रभू एक वचनी, एक बाणी, एक पत्नी व्रत घेतलेले रामचंद्र प्रभू म्हणतात, माझं मन शांत नाही. मग आपण एक बाणी तर नाही, एक वचनी तर नाहीच नाही, आणि पुढचं बोलायचं तर कारणच नाही, आणि आपलं मन काय शांत राहील मला सांगा बरं? मनाचं चांचल्य गृहीतच आहे. मन जोपर्यंत मन आहे तोपर्यंत ते चंचल असणार आहे. ना ते समुद्राची होऊन ठेले, ते विचित्ताचे चैतन्य जाहले, जेथ यातायात निमाले घनानंद. जे हा घनानंद ज्या वेळेला प्राप्त होईल, चित्ताचं चैतन्य होईल, त्याच वेळेला त्याचं मन पण निवृत्त होईल. जोपर्यंत ते मन या संज्ञेमध्ये राहतं तोपर्यंत त्याचं चांचल्य आपल्याला मान्य करावं लागतं, अनुभवावं लागतं. आणि ते मन त्या विषयाकडे गेलं, विषयाकडे ओढलं गेलं की आपल्या अंतःकरणामध्ये दुःख आहे. विषय ओढी बोलले जीव, आता याची कोण करील कीव? नुपजे नारायणी भाव, पावनी ठाव नरदेह. कोण सुख धरिले संसारी, पडोनी काळाचे आहारी. माप लागले शरीरी, झाली यावरी सळे ओढीते. म्हणून ज्ञानोबारांनी चंचल असा शब्द न वापरता त्याला फार गोंडस आवरण दिलं. ऋणू झुणू रे भ्रमरा, सांडितो अवगुणू रे भ्रमरा. हा अवगुण तू सोडून दे बाबा, हा अवगुण आहे. एका फुलावर तू स्थिर राहत नाहीस, हा तुझा अवगुण आहे. मग तू काय केलं पाहिजेस? हा अवगुण टाकला पाहिजेस आणि एका जागी कुठंतरी तू स्थिर राहिलं पाहिजेस. मग कुठं स्थिर राहावं? स्थिर राहण्याची जागा काय? त्या जागेमध्ये मी गेलो तर स्थिर राहीनच याची शाश्वती देता येते का? देता येते का? कारण कुठलंही मन ज्याच्याकडे जातं त्याला मन विषय करतं ना. आता याच्या मागे वेदांताचा विचार पुष्कळ आहे. मनाचं चांचल्य वेदांत बोलतं, मन चंचल आहे सगळे सांगतात, संतही सांगतात, मान्य आहे. पण मन चंचल होऊ शकतं का? आपण विचार करा बरं. मनाचं चंचलत्व हा मनाचा दोष मानायचा का मानायचा नाही? वेदांताचा विचार काय? वेदांत म्हणतो मन चंचल नाही. का चंचल नाही? कारण मन हे इंद्रिय आहे ना. मनःष्ठानी इंद्रियाणी. मन इंद्रिय आहे ना, इंद्रिय म्हणजे पंचमहाभूतापासून निर्माण झालं ना, निर्माण झालं. त्याला तुम्ही कसं कर्मेंद्रिय माना
नाही तुम्ही त्याला ज्ञानेंद्रिय माना, मला त्याच्याशी कर्तव्य नाही. आता षष्ठानी इंद्रिय आणि 6वं आहे. ज्ञानेंद्रियातलं 6वं का कर्मेंद्रियातलं 6वं माहिती नाही, पण वेदांतामध्ये मानस प्रत्यक्ष मानलेलं नाही. न्यायशास्त्राने मात्र मानस प्रत्यक्ष मानलं. वेदांत शास्त्र मानस प्रत्यक्ष मानत नाही. प्रत्यक्षाचा विचार करताना पंच ज्ञानेंद्रियांकडून होणारी त्या विषयाशी होणारा सन्निकर्ष इंद्रियाचा, पंच ज्ञानेंद्रियाचा, त्याला जे प्रत्यक्ष म्हणलं गेलं ते वेदांताने मानलं. पण मानस प्रत्यक्ष वेदांत मानत नाही. का मानत नाही वगैरे सोडून द्या, पण मन 6वं इंद्रिय, 6वं 11वं मनुस्मृतीमध्ये विचार आला. एकादशम मनोज्ञेयम स्वगुणेन उभयात्मिकम यस्मिन जिते जितावेतो भवत पंचकौ गुण. हे मनाच्या संबंधानं स्मृती बोलते, म्हणजे मन इंद्रिय आहे हे पटलं. आता इंद्रिय आहे म्हणजे ते पंचमहाभूतापासून निर्माण झालं. पंचमहाभूत जड का चेतन? पंचमहाभूत जड का चेतन? जड. जडापासून निर्माण झालेलं मन ते भले पंचमहाभूताच्या मिलित सत्वांशाचा परिणाम म्हणून अंतःकरण असेल, मला त्याच्याशी कर्तव्य नाही आता, पण परिणाम आहे की नाही, मन हा पंचमहाभूताचा परिणाम म्हणून सांगितला गेला ना, मग परिणाम असेल तर कार्य, कार्य असेल तर त्याला प्रमेय मानावं लागेल. प्रमेय मानलं की त्याला जडत्व येईल. आणि जड असणारी वस्तू चंचल असते का मला सांगा? 11 इंद्रिया माझी जान, 11 इंद्रिया माझी जान, मन तेही एक करण, मन तेही एक करण, करण त्या जडपणा, आत्मदान तो नव्हे. मलाही पाठ नाही. काय करू? नाही तर नाही, आता काय करू? उगीच खोटनाटं सांगण्यात काय तात्पर्य? खरंच मला प्रमाण पाठ नाही. पण 11 इंद्रिया माझे जाण मन आहे, 11 इंद्रियामधलं मन आहे. आता हे मन जड आहे का चेतन आहे? तर जड आहे. का? कारण ते कार्य आहे, आणि कार्यरूपत्व त्याच्या ठिकाणी असल्यामुळे जर त्या मनाला जडत्व असेल तर जड असणारा कोणताही पदार्थ चंचल असू शकत नाही. माणूस चंचल आहे, मान्य आहे. एखादा दगड चंचल आहे का? दगड बरेच दगड चंचल नसतात. दगड चंचल आहे का असं मी विचारतो. दगड चंचल आहे का? नाही. का नाही? कारण जड आहे म्हणून. कारण जड आहे म्हणून. मग त्याच्या ठिकाणी जडत्व आहे म्हणून चंचलत्वाचा अभाव जर आहे तर हीच संगती मनाकडे लावता येत नाही का? हाच हेतू मनाकडे लावता येत नाही काय? जडत्वात म्हणून चंचलत्वाचा अभाव आहे त्याच्या ठिकाणी, माना ना. मग मनाला ऋणझुणू कोणत्या अर्थाने म्हणलं? मग मनाचं चंचलत्व कोण? चंचलम ही मनोकृष्ण कुठल्या अर्थाने म्हणायचं? मन चंचल नाहीच आहे, मन जड आहे, आणि जड पदार्थ चंचल नसतो. मग ज्ञानोबारांनी त्याला चंचल का म्हटलं? मग ऋणझुणू का म्हटलं? वेदांताच्या अनुषंगानं प्रश्न निर्माण होतील. मला त्याबद्दल बोलायचं नाही. त्याचं उत्तर आपल्याला योगवासिष्ठामध्ये दिलं गेलेलं आहे. मला आत्ता त्याबद्दल बोलायचं नाही. त्या मनाचा काय आहे आता बोलायचं नाही, बोलतो. काय आहे त्याच्यामध्ये? मन स्वतः पंचमहाभूताच्या मिलित सत्वांशाचा परिणाम आहे. त्यामुळे मनाला चंचलत्व नाही. मग मन चंचल आहे, मन चंचल आहे असं जे म्हटलं जातं ते गौणार्थानं म्हटलं जातं. गौणार्थानं. का गौणार्थानं म्हणायचं? कारण मनाच्या ठिकाणी चंचलत्व नाही, मनाला चंचल बनवणाऱ्या राजस आणि तामस वृत्ती आहेत. हे लक्षात घ्या. वृत्ती आहेत. त्या वृत्तीच्या पायावर मन धावत असतं. आणि राजस स्वतः सात्विक असून सुद्धा राजस आणि तामस वृत्तीच्या पायावर ते धावायला लागलं की ते चंचल होतं. त्यामुळे ते मन स्वतः सात्विक असल्यामुळे सुखाच्या शोधार्थ जातं, पण राजस तामस वृत्तीचे पाय घेतल्यामुळे प्रतिकूल विषयाकडेही सुख शोधायला लागतं. विठ्ठला त्यामुळे मनाला स्वतःला काही नाही. मन राहिलं काय आणि गेलं काय फरक पडत नाही. त्या वृत्ती आवरता आल्या पाहिजे. मन आवरणं म्हणजे मनाला आवरणं नाही, वृत्तीला आवरणं आहे. वृत्तीचा विषय करणं हे आहे. आम्हाला आमच्या मनाचा विषय संसार आहे असं नाही आहे. आमच्या मनाचा विषय नाहीये संसार, आमच्या वृत्तीचा विषय संसार आहे. म्हणून तुकोबारांना हे मागावं लागलं, तेथे माझी हरी वृत्ती राहो. ठावा दे चित्ता, लागे पाया पासे सकळ
ज्ञानोबरायांचं म्हणणं आहे की रुणझुण होणारं मन नाहीये, तो भ्रमर नाहीये, ती वृत्ती आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्या वृत्तीला तो उपदेश, वृत्तीला समोर ठेवून, मनाला समोर ठेवून वृत्तीला केलेला हा उपदेश आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. आणि म्हणून ज्ञानोबराय सांगतात, बाबा भ्रमरा, हा अवगुण तू सांडून दे. त्या वृत्तीच्या आधारावर मनाचं चांचल्य आपल्याला मानावं लागतं. मग काय करा, मनाला मारू नका हो, मनाला मारू नका, मनाच्या वृत्ती निवृत्त करण्याचा प्रयत्न करा. मन शांत करणं याचा अर्थ काय, मनाचा लय होणं याचा अर्थ काय, मनाच्या वृत्तीला निवृत्त करणं आहे. आणि वृत्तीला निवृत्त कसं करायचं ते योग वासिष्ठामध्ये आपल्याला त्याचा पुष्कळ विचार केलेला दिसून येतो. आपल्याला त्याला मनोनाश म्हणतात, स्वरूप मनोनाश, अरूप मनोनाश, अरूप मनोनाश विदेह मुक्ताचा, स्वरूप मनोनाश जीवन मुक्ताचा, असे काही विचार आपल्याला योग वासिष्ठामध्ये सांगितला गेला. मग ते कसं करावं लागतं, काय करावं लागतं, अध्यात्म ज्ञान त्याच्याकरता कसं, संत संगती कशी, त्याच्याकरता प्राणायामाचा विचार कसा, त्याच्याकरता अंतःकरणातल्या वासना निवृत्त करायच्या कशा, वगैरे वगैरे हा उपाय योग वासिष्ठाने आपल्याला सांगितला. आपल्याला आता त्या तपशिलात जायचं नाही. पण ज्ञानोबराय मनाला म्हणतात, तू त्या तिकडं जाऊ नको, हा तुझा अवगुण सांडून दे. प्रत्येक फुलाकडे तू जातोस भ्रमरा, आणि त्या त्या फुलापासून मधाचा कण गोळा करतोस, आणि तिथलं आपलं काम झालं की लगेच दुसऱ्या विषयाकडे प्रवृत्त होतोस. हा तुझा स्वभाव तू सोडून दे, हा अवगुण आहे, हा चांगला गुण नाही बाबा, सोडून दे, सोडून दे, सांडी तू अवगुण रे भ्रमरा, हे भ्रमरा, हा अवगुण तू सांडून दे. आता गंमत अशी आहे की मनाला जेव्हा विषयापासून निवृत्त करायचा विचार केला जातो तेव्हा नुसती निवृत्ती मन स्वीकारत नसतं. का स्वीकारत नाही, कारण मनाला काही ना काहीतरी विषय द्यावा लागतो तर मन शांत होतं. रिकाम मन कधी शांत होत नाही. एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप असं म्हणतात इंग्रजी भाषेमध्ये, बरं का. रिकाम मन म्हणजे सैतानाची कार्यशाळा असते असं म्हणतात की नाही. रिकाम मन, मन चिंती ते वैरीही न चिंती म्हणतो की नाही आपण. आपलं मन रिकाम असलं ना फार तापदायक होतं ना. माणसाने आपलं मन रिकामं ठेवलंय, त्याला काही ना काहीतरी आलंबन देत राहिलं पाहिजे. म्हणून एका आलंबनापासून काढायचं असेल तर दुसरं प्राप्त झालेल्या आलंबनापेक्षा श्रेष्ठ आलंबन मनाला देता आलं पाहिजे, तर मन त्या आलंबनापासून निवृत्त होतं. बरोबर आहे की नाही. मी उदाहरण सांगतो आपल्याला, याच्या संबंधाने पुष्कळ उदाहरण आहेत. सामान्य उदाहरण सांगतो, अगदी घरातलं उदाहरण म्हणून मी आपल्याला सांगतो. घरामध्ये नवरा कामावर गेलेला, मुलं शाळेत गेलेली आहे, एक लहान मूल आहे पाळण्यात झोपलेलं आहे. दुपारच्या वेळेला नवरा येणार, मुलं शाळेतून येणार, भोजनाची व्यवस्था करावी लागेल. आई स्वयंपाकघरामध्ये काम करते, लहान मूल पाळण्यामध्ये झोपलेलं आहे. थोड्या वेळाने ते मूल उठतं, जागं होतं, जवळपास आई नाही हे बघून रडायला लागतं. त्याला काही फार भूक लागलेली नसते, काही नाही, पण आई दिसत नाही म्हणून ते मूल रडतं. आता आई कामात असते, ती मुलाला घेऊन बसेल तर कामं होणार नाही. दुपारी नवरा जेवायला येणार, तोपर्यंत स्वयंपाक झाला पाहिजे. मग आता काय करावं, मुलं येणार भुकेजून, स्वयंपाक झाला पाहिजे, मग काय करावं. म्हणून ती आई जर शहाणी असेल, म्हणजे असतेच ती शक्यतो, हा बोलायचे दिवस नाहीत सध्या, ती जी आई आहे ती काय करते, त्या मुलाला पाळण्यातून उचलते, स्वयंपाकघरामध्ये आणून ठेवते, एखाद्या दुपट्यावर त्याला टाकते, ते मूल खेळायला लागतं. मग त्याच्यासमोर स्वयंपाकघरातले 2 चमचे, 2 वाट्या, पोळपाट लाटणं काहीतरी त्याच्यासमोर टाकते, आणि मग ते मूल त्या पोळपाट लाटण्याबरोबर खेळायला लागतं. ते लाटणं धक्का दिलं की घरंगळत पुढं जातं, त्याला आनंद वाटतं, मग ते लाटण्याच्या मागे धावायला लागतं. आणि मग हळूहळू आईची बाकीची कामं संपली की लाटणं पोळपाट लागतं ना, पोळ्या करायला चपात्या करायला लागतं ना. मग आता पोराच्या हातात ते लाटणं आहे, ते पोरगं काही लाटणं देत नाही. आता हे लाटणं जर लाटणं देत नसेल तर या लाटण्याला लाटणं काढून घेण्याकरता काहीतरी वेगळं दिलं पाहिजे की नाही, दिलं पाहिजे. मग आई काय करते, हा मुलगा जर लाटणं सोडत नसेल आणि लाटण्याची जर आवश्यकता असेल तर आई काय करते, घरात जाते, एक चांगला रंगीबेरंगी चेंडू आणते, त्या मुलाच्या समोर टाकून देते. तो चेंडूही घरंगळत जातो, लाटणंही घरंगळत जातं, आणि ते मूल विचार करायला लागतं, हेही घरंगळत पुढे जातं, चेंडूही घरंगळत पुढे जातो, पण याच्यामध्ये रंग आहेत, याच्यामध्ये रंग नाही. मग ते लाटणं त्या लाटण्याला सोडून देतं, चेंडूच्या मागे लागतं. बरोबर आहे की नाही, चेंडूच्या मागे लागतं. मग आता त्याला त्याचं चित्त लाटण्यापासून काढायचं असेल तर काय केलं पाहिजे, त्याच्यापेक्षा प्राप्त विषयापेक्षा उच्च दर्जाचा विषय दिल्याशिवाय
जर त्याचं चित्त त्या विषयातून बाहेर पडत नसेल तर नुसतं सांडी तू अवगुण रे भ्रमरा म्हणून आपलं मन कसं विषयाला सोडिलो, त्याला श्रेष्ठ विषय दिला पाहिजे ना. मग त्या मनाची प्रवृत्ती श्रेष्ठ विषयाकडे व्हावी याच्याकरता प्राप्त झालेल्या प्रपंचापेक्षा श्रेष्ठ विषयाकडे आपलं मन वळावं, याच्याकरता ज्ञानोबराय त्या मनाला श्रेष्ठ विषय देतात अभंगाच्या दुसऱ्या. चरण कमळ दळूरे भ्रमरा, चरण कमळ दळूरे भ्रमरा, करताना त्या मनाला उपदेश करताना दुसरा उपदेश केला, तो प्रवृत्तीचा उपदेश आहे. त्यांनी काय सांगितलं, सांडी ते सोडून दे आणि मग कुठं जाऊ, मला आलंबन पाहिजे ना. चित्ताला आलंबन पाहिजे तर चित्ताच्या स्थैर्याचा विचार आपल्याला करता येतो. आलंबन नसेल तर चित्त स्थिर होणार नाही. मग याच्याकरता काय करायला पाहिजे, मग त्याला चांगला विषय द्या. काय विषय द्या, चरण कमळ दळू रे भ्रमरा, भगवंताचे चरण कमल दल हा तू विषय आपल्या मनाला आपल्याला म्हणून निवड. त्या चरणाकडे तू प्रवृत्त हो, कारण तोच विषय तुझ्या दृष्टीने योग्य आहे. कारण मन निर्माण झालं ते परमात्म्याच्या चरणाचा आस्वाद घेण्याकरता निर्माण झालेलं आहे. मनाची निर्मितीच आपल्याला परमात्मा चरणाकडे प्रवृत्त होण्याकरता केली गेलेली आहे. जर मन जर परमात्मा चरणाकरता निर्माण झालं नसतं तर त्याला पंचमहाभूताच्या मिलित तमोअंशाचा परिणाम म्हणावं लागला असतं. पण सत्वांशाचा परिणाम आहे ना, मग सत्वगुण कुठं नेतो, तो परमात्म्याकडे नेणार. म्हणून मनाची निर्मिती त्याच्याकरता झाली. दिली इंद्रिये हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, कशा करता हो, जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपण भवरोग. आपल्या सगळ्या इंद्रियांची निर्मिती हे परमात्मा चरणाचा आनंद आपल्याला घेता यावा याच्याकरता म्हणून झालेली असेल तर मनाची निर्मिती सुद्धा ज्या अर्थी ते सत्वगुणाचा म्हणून मनाचा सत्वगुणाचा परिणाम म्हणून मनाचा विचार जर करावा लागतो तर सत्वगुण हा आपल्याला परमार्थाकरता उपयुक्त आहे, परमात्म्याकरता उपयुक्त आहे. म्हणून मना तुझी निर्मितीच झाली ते त्या परमात्मा दर्शनाकरता झालेली आहे. म्हणून जे तुझ्या स्वभावाचं आहे तिथंच तू गेलं पाहिजेस. एका संस्कृत कवीनं, मला श्लोक उपस्थित नाही आता पण त्याचा भाव बोलून दाखवतो. त्या कवीनं आपल्या मनाला उपदेश करताना असं सांगितलंय की मना तुझं असं आहे म्हणे की तू कुठेही गेलास तरी तुझा उपहास होतो. तू कुठेही जा, तू जर पुरुषात गेलास तरी तुझा उपहास आहे आणि तू जर स्त्रियांमध्ये जाऊन बसलास तरी तुझा उपहास आहे. स्त्रियांमध्ये तुझा उपहास आहे आणि पुरुषांमध्ये उपहास आहे. का? कारण मन हा शब्द संस्कृतामध्ये मन असा शब्द चालत नाही, मनस असा शब्द चालतो बरं का. मनस आणि मनस असा जो शब्द आहे ना तो नपुसकलिंगी आहे. मन हा शब्द मराठीत कसा आहे, तो मन का ती मन का ते मन, ते मन नपुसकलिंगी चालतो ना. मन हा शब्द नपुसकलिंगी आहे. मग तुझा स्वभाव हा नपुसक आहे. तू जर पुरुषात गेलास तर पुरुषांमध्ये बसलेल्या नपुसकाचा उपहास होतो की नाही, होतो. स्त्रियांमध्ये बसलेल्या नपुसकाचा उपहास होतो की नाही, होतो.
ब्रहन्नला बसली स्त्रियांमध्ये उपहास झाला की नाही? झाला ना. पुरुषांमध्ये एखादा तृतीयपंथी आला, उपहास होतो. नपुसकाचा उपहास कुठेही होतो. मग नपुसक असणारा तू जर पुरुषात गेलास तरी उपहास आहे, स्त्रियांमध्ये गेलास तरी उपहास आहे. मग तू कुठे गेलं पाहिजे? जे तुझ्या जातीचे तिथं गेलं पाहिजे. तू जर नपुसक आहेस तर तू नपुसकामध्ये जाऊन बसलं पाहिजेस. मग नपुसक असणारा दुसरा शब्द कोणता? ब्रह्म. ब्रह्म हा शब्द नपुसकलिंगी चालतो. ब्रह्मन नपुसकलिंगी चालतो. आणि म्हणून ब्रह्म नपुसक आहे आणि तूही नपुसक आहेस, म्हणून तू ब्रह्माकडे गेलास तरच तुझं कल्याण आहे. विठ्ठला विठ्ठला. म्हणून ज्ञानोबारायांनी आपल्या मनाला सांगितलं, चरण कमळ दळू रे भ्रमरा. तू इतरत्र कुठं जाऊ नको बाबा. ना तुझं तू शांत होशील तर तिथंच होशील. आता कोठे धावे मन? तुझे चरण देखलिया. तुझे पाऊले सुकुमार, तुझे पाऊले सुकुमार, तुझे पाऊले सुकुमार, तुझे पाऊले सुकुमार. मन माझे भ्रमर, मन माझे भ्रमर. तेथे मन माझे भ्रमर. तुझी पावलं फार चांगली आहेत देवा. माझं मन तिथं भ्रमर होऊन राहील. आता भ्रमर होऊन राहील या चरणातला भाव आणि मी सांगतोय तो भाव याच्यामध्ये बरंच अंतर आहे. पण तथापि जसं असेल तसं आपण त्याची संगती लावून घेऊ. अंतर असलं तरी संगती लावून घेता येते. ज्ञानोबारायांनी आपल्या मनाला सांगितलं तू परमात्म्याकडे जा, कारण तिथंच तू स्थिर होण्याची शक्यता आहेस. मन जर आपल्याला अशा पद्धतीचं व्हायचं असेल, शांत व्हायचं असेल, तर त्याला दुसरा कोणताही विषय देऊन चालत नाही. त्याला परमात्मा हा विषय दिला पाहिजे. ज्ञानोबारायांनी तीच भूमिका आपल्याला बोलून दाखवली. तुकोबारायांनी तीच भूमिका आपल्याला बोलून दाखवली. आपलं मन शांत व्हायचं असेल तर त्याने परमात्म्याकडे गेलं पाहिजे. आता परमात्म्याकडे गेलेलं मन, पुढं विचार करा, परमात्म्याकडे मन गेलं, तिथं ते गेलं का? आता याचा विचार करा. तिथून निवृत्त हो आणि इथं प्रवृत्त हो, अशी निवृत्तीपूर्वक प्रवृत्ती ज्ञानोबारायांनी का सांगितली? त्याचं कारण असं आहे की मन जेव्हा कुठल्याही विषयाकडे धावतं त्यावेळेला मनाला अपेक्षा काय असते? त्या विषयापासून आपल्याला सुखाची प्राप्ती व्हावी, एवढीच अपेक्षा की नाही? एवढीच अपेक्षा. मग मन विषयाकडे जातं, सुखाचा भ्रम त्याच्या ठिकाणी निर्माण होतो आणि भ्रमाला सुख म्हणून जेव्हा मन परत येऊन दुसऱ्या विषयाकडे जायला लागतं तेव्हा ते मन विषयातल्या सुखाकडे प्रवृत्त होत नाही, ते भ्रमातून भ्रमात जात असतं. ऐका, भ्रमातून भ्रमात हा मनाचा प्रवास आहे. प्रत्येक विषयाकडे गेले. अहो, विषयाने जर समाधान दिलं असतं तर ज्ञानोबाराय तुकोबारायांनी आपल्याला परमार्थ का सांगितला असतं? विषयातच जर सुख राहिलं असतं तर ज्ञानोबारायांनी आपल्याला परमार्थ का सांगितला असता? कशा करता? ते सुख सांडून या कशाला अरण्य सेवायला कोण गेलं असतं? घरी काय कमी होतं? घरी सगळंच होतं ना. काय कमी होतं? कोणतं सुख घरी कमी होतं? नेहमी आपण सांगतो काय घरी कमी होतं. पण हे सगळं सुख सांडून ज्या अर्थी आपण वनामध्ये अरण्य ज्या अर्थी आपल्याला सेवन करायचं त्या अर्थी आपल्या मनाला प्रपंचामध्ये सुख मिळत नाही, सुखाचा भ्रम होतो. आणि सुखाचा भ्रम होतो याचा अर्थ दुसऱ्या विषयाकडे गेल्यावर सुख मिळतं असं नाही. म्हणून मनाचा प्रपंचातला प्रवास हा भ्रमातून भ्रमात असतो आणि मनाचा परमार्थातला प्रवास हा भ्रमातून सिद्धांतात असतो. भ्रमातून हा सिद्धांतात म्हणजे परमात्म्यात असतो, सुख स्वरूपात असतो. म्हणून ज्ञानोबारायांनी आपल्या मनाला सांगितलं तू तिकडं इकडं जाऊ नको. मग तू चरण कमळ दळू रे भ्रमरा. तू चरण कमला दलाकडे प्रवृत्त होतो. चरण कमलाकडे प्रवृत्त हो मान्य आहे. चरण कमल दलाकडे प्रवृत्त हो हे थोडंसं विचारात घेण्यासारखं आहे बरं का. चरण कमलाकडे प्रवृत्त हो हे मान्य आहे. भगवंताचे चरण, त्या चरणाला आपण कमल म्हणू, पण कमळाकडे प्रवृत्त हो नाही, कमल दलाकडे प्रवृत्त हो. दलाकडे याचा अर्थ काय? कारण मग आता हे 8 वाजून गेले.
हे दलाकडे प्रवृत्त हो, याचा अर्थ परमात्म्याच्या अंशातलं जरी सुख आपल्याला मिळालं तरी आपल्या जीवनातलं ते सर्वश्रेष्ठ सुख होतं. काय आहे, ज्ञानोबारायने 15व्या अध्यायाच्या सुरुवातीला आपल्या सद्गुरूंच्या संबंधानं जी भूमिका घेतली तीच भूमिका मला इथं सांगायची आहे, पण त्याचा विस्तार होईल म्हणून फक्त उल्लेख करतो, प्रमाण देऊन पुढे जातो. ज्ञानोबारांनी बोलताना काय सांगितलं, जे ज्ञानासी न चोचवे ध्यानासी ही नागवे ते अगोचर फावे गोठी माझी, ते एवढे एक सौभग वळघे वाचेचे अंग गुरु पाद पद्म पराग लाहे जैका, त्याच अर्थानं कमळ दळ रे भ्रमरा. हा ज्ञानोबारायांचा विषय. ज्ञानेश्वरीच्या अनेक ओव्यांचा संदर्भ या अभंगाशी लागतो, जसाच्या तसा लागतो, मांडणीतही लागतो, सिद्धांतातही लागतो, वेगळं बोलायचं कारण नाही. पण ज्ञानोबाराय म्हणतात त्या पद्धतीनं गुरुपाद पद्म पराग, तिथला पराग शब्द ज्या अर्थाने आहे त्याच अर्थानं ज्ञानोबारायने आपल्या मनाला सांगितलं, चरण कमलाकडे नाही, चरण कमळ दळू रे भ्रमरा, आणि तिथं जा. मग तिथं गेल्यानंतर काय होईल, मग जे जे का निमिख भोगे देखेल माझे सुख, ते तुले आरोचक विषयी घेईल, हे होईल तैसे भोगा आतून निगता चित्त मज माझी विगता, इथपर्यंत आलं. मग आता असं हे झाल्यानंतर काय होईल, हळूहळू पंडुसुता मीची होशील, हे ज्ञानोबाराय आपल्याला सांगताना सांगतात, चरण कमळ दळू रे भ्रमरा भोगितू निश्चळू रे भ्रमरा. निश्चळ भोग हाच लय आहे. विठ्ठला विठ्ठला ज्ञानोबारांनी 2 शब्द परस्पर विरोधी वापरले, भोग आणि निश्चल. निश्चलत्वात भोग नसतो आणि भोगामध्ये निश्चलता नसते, पण परमात्मा चरणाचा भोग हीच मनाची निश्चलता असते, आणि मन निश्चळ होणं म्हणजेच परमात्मा सुखाच्या आनंदाचा भोग आहे. आता इथला भोग शब्द जो ज्ञानोबारायांनी वापरला ना, त्याच्यातून ज्ञानोबारायांना सूचित काय करायचंय एवढा एक विचार सांगतो आणि थांबतो. विचार करून बघा आपण, भोग शब्दातून ज्ञानोबारायांना काय सांगायचंय. निश्चळ म्हटलं असतं तर ज्ञानाने निश्चलता प्राप्त झाली असते, पण निश्चलत्वात भोग आहे, याच्यामध्ये ज्ञानानंतर प्राप्त होणारा भक्तीचा आनंद ज्ञानोबारायांना सांगायचा आहे. कारण ज्ञानोबारायांनी तिथलं मन हे तिथं तू संपून जा असं नाही सांगितलं, तो तिथला भोग घे. भोग घेण्याकरता मन जिवंत आहे, याला स्वरूप मनोनाश म्हणतात. अध्यात्म विद्या अधिगमः साधू संगम एवच वासनासन परित्यागः प्राणस्पंद निरोधनम एतास्तु युक्तयः पुष्टा संती चित्त जये किल. योगवासिष्ठात आलेला प्रसंग आहे, सगळाच विचार सांगायचा नाही, पण याला चित्तावर विजय मिळवणं असं म्हणतात. काय असतं, चित्ताला पूर्ण निवृत्त करणं हे विदेहमुक्ताला शक्य होतं, पण भक्त काय करतो, आपलं मन संपूर्ण संपवत नाही, मग परमात्म्याच्या आनंदाच्या भोगाकरता मन जिवंत ठेवतो. मनाला संपवलं असतं तर तो मुक्त झाला असता, मनाला जिवंत ठेवून परमात्म्यापासून बाजूला होत नाही तर तो संत आहे. संत आणि मुक्त याच्यातलं अंतर आपण लक्षात घ्या, चिंतन करून पहा. आपण ज्ञानोबारांनी चिंतन करताना काय सांगितलं, देह तरी वरचिलीकडे वरीच्या वरी हिंडे परी बैसका न मोडे मानसीची ना, मानसीची बैसका न मोडे. मन हल्लं नाही पण मनाचा भोग मात्र चालू आहे. भोग हा कल्पित भेदात आहे. आपण नेहमी हे सांगतो, बोधसारातलं वचन नेहमी आपण सांगतो, फार विस्तार मला करायचा नाही, पण आपल्याला त्या बोधसाराने आपल्याला तत्वज्ञान आणि भक्ती या दोन्हीचा समन्वय करताना आपल्याला असं सांगितलं, पारमार्थिकम अद्वैतम द्वैतम भजन हेतवे यादृशी यदि भक्ती स्यात् सातु मुक्ती शताधिका द्वैतम मोहाय बोधात प्राग जाते बोधे मनीषया भक्त्यर्थम भावितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम. हे बोधसारातलं वचन आपण नेहमी सांगतो ना, भक्तीसाठी कल्पिलेलं द्वैत, आणि हे द्वैत कल्पिणारं कोण आहे, जोपर्यंत मन मध्ये येत नाही तोपर्यंत द्वैताची कल्पना होणार नाही. विठ्ठल कारण कल्पना करणारच मन आहे, विकल्प संकल्प करणारं कोण आहे, संकल्प विकल्पात्मकम इदम अंतःकरणम मनः. मनाचं लक्षण आपण काय सांगतो, संकल्प विकल्प करणारं मन आहे.
मग कल्पना करणारं जर मन असेल तर अद्वैतात राहा, म्हणजे निश्चळ होऊन जा. पण निश्चळ होऊनही भोग म्हणजे काय आहे? म्हणजे तू कल्पित भेदात ये याचा अर्थ तू जिवंत राहा, कारण तू राहिल्याशिवाय कल्पना करता येणार नाही. अशी अद्वैताच्या अधिकरणावर द्वैताची कल्पना कर आणि परमात्म सुखाचा आनंद भोग. यालाच ज्ञानोबराय म्हणतात भोगी तू निश्चळू रे भ्रमरा. असं जर तुझं झालं तर तुझ्या जीवनाचं कल्याण होईल. पण मनाने त्यांना असं सांगितलं की अहो, हे तुम्ही मला सांगताय हे बरोबर आहे, तुम्ही मला परमात्म्याकडे जायला सांगताय, चरण कमळ दळू म्हणताय, पण माझा स्वभाव तसा नाही, मला दोन्ही लागतं. मला त्या फुलातला जसा मध लागतो तसा सुगंधही लागत असतो. मग तो सुगंध आम्हाला कुठे मिळणार? ज्ञानोबारायांनी सांगितलं तो सुगंध सुद्धा तुला त्याच चरणामध्ये मिळणार. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये ज्ञानोबारायांनी ते बोलून दाखवलं. सुमन सुगंधू रे भोवरा परिमळू विदगदू रे भोवरा भ्रमरा. तो विदगत याचा अर्थ व्यवस्थितपणानं झालेलं ज्ञान या अर्थाने बरं का. विद हा जो धातू आहे ना, ज्ञान या अर्थाने वापरला जातो. त्याचे काय वेगवेगळे अर्थ करायचे ते करा. आता मला जो पाहिजे तो मी घेतो. असं त्या परिमळाचं ज्ञान करून घे आणि परमात्मा चरणाचा परिमळ जिथं येईल तिथं तू जा, त्या परमात्मा चरणावर बस, त्या परमात्मा चरणाचा आनंद भोग. तो आनंद भोगताना आनंद स्वरूपता प्राप्त करून घे आणि आनंद स्वरूप होऊन आनंदाचा भोग घे. असं जर केलं तरच तुझं जीवन धन्य होईल. आणि असं जीवन धन्य करण्याकरता ज्ञानोबराय भ्रमराला म्हणजे मनाला म्हणजे तुम्हाला आम्हाला उपदेश करून सांगतात, संसारात आपण रमू नका, आपण परमार्थात या, आपण परमात्म चरणाचा आनंद भोगा, आपण परमात्म चरणाचं सुख भोगा. देवाचे चरण हेच आपल्याला आनंद देणारे आहेत, इतरत्र काहीही आनंद आपल्याला मिळत नाही. असा आनंद आपल्याला मिळवायचा असेल तर त्याच्याकरता भगवंताचं नामस्मरण करावं लागेल. विठोबार सांडितो अवगुणो रे भ्रमरा, चरण कमळ दळू रे भ्रमरा, भोगितो निश्चळो रे भ्रमरा. ज्ञानोबारांनी भ्रमराला केलेला उपदेश. इथला भ्रमर हा शब्द जीव या अर्थाने घेता येतो, इथला भ्रमर हा शब्द मन या अर्थाने घेता येतो. मनाला केलेला उपदेश आहे असा विचार डोळ्यासमोर ठेवून आपण थोडासा अभंगाचा विचार केला. पण अशा पद्धतीनं प्रपंचातलं आपलं मन काढून आपण जर परमात्म चरणाकडे ते मन लावलं तर त्या मनाला समाधान प्राप्त होतं. मन परमात्म चरणाजवळ जातं आणि मग तिथं राहून काय करतं? मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीसी आले. हे ज्ञानोबारायांनी आपल्याला सांगितलं. मन हे राम झाले हा ज्ञानोबारायांचा अनुभव आहे. वैकुंठवासी गुरुवर्य रंगनाथ गुरुजी परभणीकर गुरुजींचं वाक्य सांगतो. गुरुजी काय म्हणायचे की ज्ञानोबारायांचं मन हे राम झाले, हे राम झाले. आपल्या बाबतीत मन हे राम होत नाही, हे वरची मात्रा निघून जाते. हे वरची मात्रा निघून जाते. काय राहतं? मन हराम झाले, मन हराम झाले. गुरुजी सांगायचे बरं का, आपलं मन हराम होतं पण ज्ञानोबारायांचं मन हे राम होतं, हे राम होतं, मन हेच राम होतं. हे ज्ञानोबारायांचं म्हणजे मन जर परमात्मा चरणाकडे लावलं तर त्याला रामस्वरूपता परमात्मा स्वरूपता प्राप्त होते. पण मनाला परमात्मा स्वरूप होणं
हे ज्ञानोबरायांना अपेक्षित नाही. परमात्म स्वरूप होऊन परमात्म्याच्या नामरूपाचा आनंद भोगणारं मन तशा अधिकाराचं झालं पाहिजे, हे ज्ञानोबरायांना अभिप्रेत आहे. म्हणून ज्ञानोबराय उपदेश करतात आणि असा उपदेश करून सगळ्यात शेवटी ज्ञानोबरायांनी सांगितलं की असं जर तुला करता आलं मना तर याच्यामध्ये तुझ्यासारखं सौभाग्य कुणाच्याही वाट्याला येणार नाही. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सौभाग्य सुंदर रे सौभाग्य सुंदर रे सौभाग्य सुंदर सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा. इथला सौभाग्य सुंदर हा शब्द परमात्म्याचाही वाचक आहे आणि सौभाग्य सुंदर ही मनाची अवस्थाही आहे बरं का. या दोन्ही भूमिका आपल्याला पाहता येतात. सौभाग्य सुंदरू लावण्य सागरू बाप रखुमा देवीवरू श्री विठ्ठल आहे ना. सौभाग्य सुंदर तिकडे लावता येतं. सुंदर शब्दाचा अर्थ आपण थोडंसं विष्णू सहस्त्रनामामध्ये गेलो तर आपल्याला सुंदर हे भगवंताचं नाव दिसतं बरं का. भगवंताचं नाव उद्भव सुंदर सुंदो रत्ननाभ सुलोचन अर्को वाजसन शृंगी जयंत सर्व विजयी. इथं भगवंताचं एक नाव सुंदर असं आहे आणि या सुंदर पदावर भाष्य करताना जगद्गुरु शंकराचार्याने विष्णू सहस्त्रनाम भाष्यामध्ये सुंदर शब्दाचा अर्थ करताना असं म्हटलंय विश्वातिशायी सौभाग्यशालीत्वात सुंदर हा. सगळ्या जगतातलं सगळं सौभाग्य ज्याच्या वाट्याला येतं त्याला जर सुंदर म्हणायचं असेल तर परमात्म स्वरूपते परमात्म सुखाचा अनुभव हे सौभाग्य ज्या वाट्याला आलं त्या मनाला सुंदर म्हणायला हरकत नाही. म्हणून सौभाग्य सुंदरू हा सौभाग्य सुंदर शब्द भाष्यातून आल्यासारखा वाटतो आपल्याला बरं का. हा विश्वातिशायी सौभाग्यशालीत्वात सुंदर हा असा अर्थ केला ना आचार्याने. विश्वातिशायी म्हणजे विश्वातल्या अतिशय सौभाग्याचा लाभ ज्याला होतो, सर्वात मोठ्या सौभाग्याचा लाभ ज्याला होतो त्याला सुंदर असं जर म्हटलं जात असेल तर तशा अर्थाने परमात्मा ही सुंदर आहे आणि तशा अर्थाने सुंदर असं सौभाग्य प्राप्त झाल्याने जीवही त्या अर्थाने सुंदर होऊन जातो. असंही चिंतन आपल्याला अवस्थेच्या दृष्टीनं करता येतं. म्हणून मना असं सौभाग्य तुझ्या वाट्याला येईल. कोणतं सौभाग्य येईल? तुला परमात्म्याची भक्ती करता येईल हे सौभाग्य नाही. तू परमात्म रूप होशील हे सौभाग्य नाही. परमात्म रूप होऊनही परमात्म्याची भक्ती करता येईल हे सौंदर्य सगळ्यात मोठं आहे. ऐका, आपल्याला क्रमानं लावायचं झालं तर परमात्म्याची भक्ती करता येणं हा सौंदर्याचा सौभाग्याचा पहिला टप्पा आहे. परमात्म्याशी एकरूपता प्राप्त होणं हा सौभाग्याचा दुसरा टप्पा आहे आणि त्या एकरूपतेनंतरही ती भक्ती करता येणं ही सौभाग्याची सर्वश्रेष्ठ भूमिका आहे. अशी भूमिका तुझ्या वाट्याला येईल. म्हणून प्रपंचामध्ये गुंतू नको, तुझे अवगुण टाकून दे, परमात्म चरणाकडे परमार्थामध्ये प्रवृत्त हो. कारण जोपर्यंत तुझ्यात अवगुण आहेत तोपर्यंत तुला परमार्थातला आनंद कळणार नाही. याच्याकरता म्हणून त्या आलंबनाचा त्याग कर, या आलंबनाचा स्वीकार कर, त्या आलंबनाशी एकरूप हो आणि त्याच आलंबनाची अखंड उपासना कर. हा उपदेश ज्ञानोबारायांनी जीव आणि मन या दोघांनाही केलेला आहे. तो उपदेश आपण लक्षात घ्यावा. हा उपदेश भ्रमराला केलेला असला तरी ते भ्रमर म्हणजे दुसरे तिसरे कोणी नाही, आपण सगळेजण आहोत हे लक्षात घ्या. आता हे भ्रमर जर आपण आहोत, इतके जण सगळे कसे भ्रमर होतील? हे सगळे भ्रमरच आहेत. आपण सगळे भ्रमरच आहेत, फक्त हे आग्यामोहळ एवढंच आहे, बाकी काही नाही. ते आहे तेच आहे. सगळेच आपण भ्रमर आहोत, सगळे जीवदशेमध्ये अडकलेलो आहोत. ज्ञानोबाराय एकटे आपल्याला उपदेश करतात कारण ज्ञानोबारायांना त्या सुखाचा अनुभव आहे. म्हणून ज्ञानोबारायांनी हा उपदेश आपल्याला केला. त्या उपदेशाचं चिंतन आपण करावं आणि त्या दृष्टीनं प्रपंचाचं आलंबन मनाला न देता
आपलं शरीर आपल्याला प्रपंचाला देता येत असेल देऊन टाकावं. काय आहे प्रपंचन परमार्थ दोन गोष्टी आहेत ना. एक समयावच्छेदाने दोन करता येतात का? येत नाही. पण देवाने दोन्ही दिलंय ना. मग दोन्ही दिलं असेल तर व्यवस्था करणारा देव काही आंधळा आहे का? जर परमात्म्याने प्रपंचही दिलाय आणि परमात्म्याने परमार्थ दिलाय तर प्रपंच परमात्म्याची व्यवस्था देवाने केलीच असेल की नाही? केली आहे ना. मग काय केलं त्याने? म्हणून देवाने आपल्याला देह दिला आणि देवाने आपल्याला मन दिलं. प्रपंचही दिला परमार्थही दिला. त्याची व्यवस्था लावण्याकरता देहही दिला आणि मनही दिलं. मग काय करा? देह देऊन टाका प्रपंचा करता आणि मन देऊन टाका परमार्था करता. किती सोपं झालं. मन गोविंदी देह काम करीव. मन गोविंदाला दिलं, देहाने प्रपंचाचं काम केलं तर देह जाऊ द्या प्रपंचा करता, पण मनाने आपल्याला परमार्थ करता येतो हे देण्याकरता म्हणून देवाने दोन्ही गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. त्याचा विचार करावा. शरीराने आपला प्रपंच आनंदाचा करावा आणि मनानं आपला परमार्थ आनंदाचा करावा. प्रपंचातलं दुःख भोगावं असा त्याचा अर्थ नाही. प्रपंचाकडे दुर्लक्ष करावं असा त्याचा अर्थ नाही. पण मनाला आलंबन प्रपंच असू नये हा त्याचा अर्थ आहे. त्या दृष्टीने आपण प्रयत्न करावेत आणि तसे प्रयत्न सिद्धीला जायचे असतील, त्याच्याकरता काही उपाय लागणार असतील तर त्याच्याकरता ज्ञानेश्वरी आणि गाथा हाच उत्तम उपाय आहे. रोज ज्ञानेश्वरी वाचणं, रोज गाथ्याचं चिंतन करणं, याच्यापेक्षा माणसाचा जीव परमार्थ कोणीही अधिक जास्त संपन्न करू शकत नाही. ज्ञानेश्वरी आणि गाथा हे आपल्या जीवनाचे आधार आहेत हे लक्षात घ्या. आपण जर आनंदी होऊ तर ज्ञानेश्वरी गाथ्यानेच होऊ. दुसरा कुठलाही मार्ग या पृथ्वीच्या पाठीवर उपलब्ध नाही हे लक्षात घ्या. ज्ञानेश्वरीचं मार्गदर्शन, गाथ्याचं मार्गदर्शन, त्यांनी सांगितल्याप्रमाणे नामाचं आलंबन हे जर आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये आमच्या जीवनामध्ये ठेवलं तर आमचं जीवनही आनंदमय होईल. तसं आनंदमय करण्याचं सामर्थ्य, आनंदमय करण्याची बुद्धी ज्ञानोबारायांनी आपल्याला तुम्हाला आम्हाला द्यावी आणि ज्ञानोबारायांनी तुमच्या आमच्यावर अखंड मंगळाचा वर्षाव करावा अशी प्रार्थना ज्ञानोबारायांच्या चरणी करू. झालेली सेवा ज्ञानोबारायांच्या जोग महाराजांच्या चरणी समर्पित करू. वाणीला विराम देऊ. ज्ञानेश्वर